नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आता नोव्हेंबर 2025 मध्ये जी पोलीस भरतीची 15,000 जागांची ऍड आलेली आहे, याची एक्झाम आपली 2026 मध्ये होऊन जाईल. तर त्याच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याच्यामध्ये जेवढे काही एकूण पेपर झालेले आहेत त्याची आपण सिरीज चालू केली. तर बघा, त्याच्यामधला आज आपण नागपूर विभागामधला जो नागपूर ग्रामीणचा जो पेपर झाला होता 24 जुलै 2024 मध्ये, तो आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्यामध्ये एकूण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न आहेत, तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर मग त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, बघा त्याचा लोगो असा आहे, जे तुम्हाला प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये बघा आपण पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच सुरू केले. तर त्या बॅचची कालावधी बघा आपला 1 वर्षांचा असेल आणि फी फक्त आपली 499 रुपये असेल. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशन वरती एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे, त्याची फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट क साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीसाठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे, त्याची फी आपली 499 रुपये आहे. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एक व्यक्ती 62.4 किलोमीटर पर तास वेगाने गाडी चालवतो, तर तो 10 मिनिटात किती मीटर अंतर कापेल. ठीक आहे. बघा, आता देताना तुम्हाला किलोमीटर मध्ये दिले आणि विचारताना त्यांनी मीटर मध्ये विचारले, बरोबर आहे का. मग आपण काय करायचं बघा, जे आता तो बघा, एक व्यक्ती 62.4 किलोमीटर पर तास म्हणजेच काय, तर एका तासामध्ये तो 62.4 किलोमीटर जातो, बरोबर आहे का. मग फक्त काय करायचं बघा, आता 62.4 किलोमीटर म्हणजेच किती मीटर झाले, तर 62,400 मीटर झाले, बरोबर आहे का. 62,400 मीटर. बघा कसं असतं, 1 किलोमीटर म्हणजेच काय असतं, 1,000 मीटर असतं. म्हणजे थोडक्यात आपण काय करतो, 3 शून्य वाढवतो. ठीक आहे. मग इथं आपण काय केलं, 62.4 नाही तर 3 शून्य वाढवलं तर काय होतं, 62,400 मीटर होते. 62,400 मीटर कव्हर करायला तुम्हाला समजा 60 मिनिटं वेळ लागतो. तर मग 10 मिनिटांमध्ये आपण किती मीटर अंतर पूर्ण करेल, 10 मिनिट. इथे 10 मिनिटं करा, इथे एक्स करा, झाला, तिरकस गुणाकार करून टाका. हे निहाला गुणायचं आणि हे निहाला गुणायचं, काय होईल बघा, एक्स गुणिले 60. बघा, एक्स गुणिले 60 बरोबर 62,400 गुणिले 10. ठीक आहे. चला, एक्स जागेला ठेवा, इज इक्वल टू 60 जे बरोबर आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका, काय होईल, 62,400 गुणिले 10 छेद किती येते, 60 येते. ठीक आहे. चला, ह्या शून्याला शून्य कॅन्सल. बघा, 6 1 6, 6 1 6, परत 6 चोक 24, इथं 2 शून्य आले, म्हणजे 10,400 किलोमीटर. 10 मिनिटांमध्ये तो किती जाईल, तर 10,400 मीटर जाईल. ठीक आहे. बघा, म्हणजेच आपलं उत्तर किती येते, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू. बघा, रेशिओ अँड प्रोपोर्शन वरचा क्वेश्चन आहे, तो पण कशावरती विचारलाय, तर वय वारीवरती विचारलाय. ठीक आहे. काय दिले बघा, ए बी सी चे वयाचे गुणोत्तर 2 5 4 आहेत. बी चे वय 20 वर्ष असेल तर ए व सी चे वय किती असेल. तर आता बघा, आता उत्तर पण काढू आपण, पण सुरुवातीला बघा बघण्याचा अप्रोच कसा असला पाहिजे. ए आणि सी चं वय विचारलंय, बरोबर आहे का. गुणोत्तरामध्ये जर बघितलं आपण, ए चं वय 2 असेल तर सी चं वय 4 आहे, म्हणजे ए च्या दुप्पट सी चं वय असेल, बरोबर आहे का. मग याच्यामध्ये बघा, दुपटीने अंक असणारे कुठले कुठले आहेत बघा, 8 ची दुप्पट 16 आहे, 8 ची दुप्पट 14 हा नसेल, 6 ची दुप्पट 12 हा नसेल, इथं 16 दिले, 6 ची दुप्पट 12 पाहिजे तर 18 दिले, म्हणजे हा पण नसेल. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर पहिला निघेल. ठीक आहे. बघा, बरं आता सॉल्व्ह करताना कसं करायचं बघा. आता इथं म्हणलं आपण ए बी आणि सी. ठीक आहे. बघा, एचं किती आहे बघा, माहिती ए बी आणि सी यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिले बघा, 2x, परत काय दिले 5x आणि परत दिले 4x. बघा, ज्यास गुणोत्तरामध्ये लिहितो ना आपण, तर ह्याच्यामध्ये काय असतं बघा, एक संख्या असते बघा. ठीक आहे. 2 5 4 म्हणजे काय, 2x 5x आणि 4x हे झालं गुणोत्तरामध्ये. बीचं त्यांनी बघा, गुणोत्तरातलं वय आहे 5x, संख्येमधलं किती आहे बघा, तर 20 वर्षे. बघा, 5x म्हणजे झाले 20 थोडक्यामध्ये, बरोबर आहे का. 5x इज इक्वल टू जर 20 असेल तर मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा. बघा, तर 20 भागिले 5 म्हणजेच काय निघेल, 5 1 5 5 21 म्हणजे 4 आले. ठीक आहे. आता याचं वय काय निघेल बघा, x ची व्हॅल्यू जर 4 असेल तर 2 गुणिले 4 बरोबर झाले 2 चोक 8, आणि c चं किती असेल बघा, तर 4 गुणिले 4 बरोबर झाले 16, म्हणजेच काय 8 दुनी 16, 8 16. ठीक आहे. ऑप्शन नंबर पहिला. चला, पुढचा क्वेश्चन बघू. बघा, मेन्सुरेशन वरचा क्वेश्चन बघा, जॉमेट्री वरचा काय दिले बघा. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे, त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले, तर कापलेले अंतर किती आहे. ठीक आहे. बघा, आता बघा कसं असतं बघा, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण चाक एक फेरा पूर्ण करतो,
तर ते एका फेऱ्यामध्ये तो किती अंतर पूर्ण करतो ते काढताना कसं काढतो आपण, तर एक चाक म्हणजे काय सर्कल असतो, बरोबर आहे का. त्या सर्कलचा जे परीघ असतो, परीघ जर आपण परीघाची लांबी म्हणजे काय असतं, एक फेरा पूर्ण करतो. कसं लक्षात घ्या बघा. आता इथे मी काय केलं, चाक काढलं समजा, ठीक आहे बघा, आणि एक दोरी घेतली. ही दोरी काय केलं मी या चाकावरती मांडली इथून सगळीकडे, ठीक आहे बघा. आणि काय केलं, इथून जर दोरी मांडली मी अशी इथपर्यंत, आणि ती दोरी परत मी सरळ मांडली अशी सरळ, ही दोरी ह्याच्यावरती मांडली, परत त्याची सरळ लांबी मोजली, तर त्याचा लांबी त्याची जी लांबी असेल त्याच्यामध्ये एक फेरा पूर्ण होतो. बरोबर आहे का, बरोबर आहे ना बघा. चाक इथून पळायला सुरुवात करते बघा, हे जर पळत पळत परत इथं आले काय होते, एक फेरा पूर्ण होते. थोडक्यात काय, परिघाची लांबी जेवढी असेल ना तेवढा एक फेरा पूर्ण असतो. मग आता परिघ कसा काढतो आपण वर्तुळाचा, बघा वर्तुळाचा परिघाचा फॉर्म्युला काय असतो बघा. वर्तुळाचा परिघ काय असतो बघा, 2πr, ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये काय दिले आपल्याला, तर चाकाचा व्यास दिलाय तुम्हाला. व्यास म्हणजे काय असतो बघा, डायमीटर, बरोबर आहे का. बघा इथं जर आपण सेंटर पासून ही आडवी रेष मारली त्याला काय म्हणतो आपण, रेडियस. रेडियस म्हणजे काय, तर त्रिज्या, बरोबर आहे का. मग बघा आता व्यास दिल्या म्हणजेच काय बघा, रेडियस आणि इकडे बघा सेंटर पासून इकडे पण एक रेडियस तयार होतो, आणि दोन रेडियस मिळून काय होतं बघा, एक डायमीटर तयार होते, म्हणजेच काय, व्यास तयार होतो. बरोबर आहे का. मग थोडक्यात काय, 2r बघा, 2πr म्हणजेच काय असतं, 2d असतं. येते लक्षामध्ये बघा काय असतं इकडं, 2d म्हणजे 2r म्हणजेच काय असतो, एक डायमीटर असतो किंवा एक व्यास असतो. दोन त्रिज्या म्हणजेच मिळून एक व्यास तयार होतो. पण 2d आणि इकडे काय असतो, पाय किंवा पाय 2d, पाय 2 आणि d. बघा आता मला सांगा, पायची व्हॅल्यू किती असते बघा आपली, 22/7 गुणिले हे 2 करा, सॉरी इथं 2d नाही, पाय d येतो नुसतं, ठीक आहे बघा, पाय आणि d. बघा 22/7 गुणिले आपला व्यास किती दिलाय त्यांनी, 2.1 मीटर, 2.1, ठीक आहे बघा. बरं आता हा झाला परिघ. मग ह्या परिघाचा एक फेरा म्हणजे काय झाला बघा, एक राऊंड पूर्ण झाला. आपल्याला असे 250 फेऱ्या कंप्लीट करायचे. गुणिले काय करा, 250 करा, गुणिले 250 केला आपण. आता आता सगळ्या दशांश अपूर्णांक म्हणजे संख्या झाली, आधी पूर्णांकात करून घ्या. म्हणजे काय होईल बघा, इकडे 22/7 गुणिले इकडचा जो 0 ह्याला देऊन टाका, हे काय होईल, 21 होईल, आणि इकडे होईल 250. आणि आता भाग घालवा, काय निघेल बघा, 7 × 7 7 × 21, ठीक आहे बघा. आता 22 गुणिले 25 करा, परत 3 ने गुणाकार करा. 22 गुणिले 25, 25 दुने 50, परत 25 दुने 50 आणि 5 55, म्हणजे 550 गुणिले परत 3 करा, 550 550 गुणिले 3 काय निघेल बघा, इकडं 3 × 5 = 15, 3 × 5 = 15 आणि 1 16, म्हणजेच किती आले बघा, 1650. बरं आता 1650 हे काय बघा, तर मीटर मध्ये. जसं आपण बघितलं की बाबा 1 किलोमीटर बरोबर किती असतो बघा, 1000 मीटर, बरोबर आहे का. म्हणजे एकावरती 3 शून्य वाढवले की किलोमीटरचं मीटर मध्ये होतं. तसं मीटरचं किलोमीटर मध्ये करताना काय करायचं, 3 शून्य कमी करायचे. म्हणजे बघा 1650 आपण लिहितो ना, तर आपला दशांश अपूर्णांक कुठं असतो, इथं पुढे असतो, जो आपण दाखवत नाही तो. आता 3 घरं आली कळा ना, काय होईल बघा, 1 2 आणि 3 म्हणजे थोडक्यात काय, 1.65 किलोमीटर येईल. 1.65 किलोमीटर म्हणजेच किती आला, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, म्हणजे एवढा अंतर तो पूर्ण करेल 250 फेऱ्यांमध्ये. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नंबर सिस्टीमवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक्स ही विषम संख्या आहे, तर खालील समसंख्या कोणती. बघा आता एक्स विषम संख्या ना, कुठली एक संख्या विषम पकडून टाका. सगळ्यात लहान आपण तात्पुरतं 1 पकडून टाकू, बरोबर आहे. एक्स बरोबर पकडला आपण तात्पुरता 1, ठीक आहे बघा. आता मला सांगा, एक्सच्या जागेला आपण समजा 1 व्हॅल्यू टाकली आणि अधिक 1 केलं, तर काय निघेल बघा, बे अधिक 1 बरोबर 3. आणि आपल्याला काय करायचे बघा, खालील समसंख्या कुठली येते बघायचं. पहिले येते का नाही, पहिल्याचं उत्तर काय येते, विषमच येते. आता विषय संपला. दुसरा बघा 3x दिले, 3x म्हणजे काय दिले बघा, 3 गुणिले 1 वजा 1, 3 गुणिले 1 झाले 3, आणि 3 वजा 1 बरोबर किती येते बघा, 2 येते. म्हणजे हे समसंख्या निघते का, निघते. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. तरी पण तिसरं चेक करा. तिसरं काय दिले बघा इकडं, 3 x ची व्हॅल्यू आपण किती पकडली, 1 पकडली. 3 गुणिले 1 किती आला, 3 आला. ही विषम संख्या येते. आणि इथे जर बघितलं आपण बघा, x च्या जागेला 1 ची व्हॅल्यू टाका आणि वजा 1 करा, म्हणजे काय, 2 गुणिले 1 2 झाला, वजा 1 बरोबर किती येते, 1 येते. आपल्याला काय पाहिजे, समसंख्या. म्हणजेच काय येते उत्तर आपलं ऑप्शन नंबर इथं 2 येते बघा. 3 वजा 1 2 ही समसंख्या येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिलं बघा क्वेश्चन मध्ये, 8 चेंडूंना 60 रुपये पडतात, तर 1.5 डझन चेंडूंसाठी किती रुपये लागतील बघा. 8 चेंडूंना आपल्याला किती रुपये लागतात, तर बाबा 60 रुपये लागतात. 60 रुपये. मग 1.5 डझन ते चेंडू म्हणजे किती झाले बघा, 1 डझन म्हणजे 12, 1.5 डझन म्हणजे 18 झाले, 12 आणि 6 18. मग 18 चेंडूंना किती रुपये लागतील, तर बाबा 100 रुपये लागतील. तिरकस गुणाकार करा मग. x गुणिले 8 बरोबर 18 गुणिले 60.
18 गुणिले 60. चला आता x जागेला ठेवा आणि 8 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा, 18 गुणिले 60 छेद किती येते बघा, 8 येते. ठीक आहे बघा, आता भाग घालवा. बघा बे चोक 8, इथे किती येते बघा, 92 18. परत बघा 4 एक्के 4 आणि किती येते बघा, 15 चोक 60. ठीक आहे बघा, म्हणजे थोडक्यात किती आलं, 15 9 35 अशी. x ची व्हॅल्यू किती झाली, 135. 135 म्हणजे आपलं उत्तर किती येते बघा, तर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉडम वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा ह्याच्यामध्ये बघा आता. चला 12 वजा 24 भागिले 6 किती येते बघा, 6 चोक 24 4 आले, अधिक 5 गुणिले 3 किती येते बघा, 5 त्रिक 15, इकडे 15 आल्या. ठीक आहे बघा. चला आता परत काय निघेल बघा, 12 वजा 4 किंवा आता अधिक अधिकची बेरीज करा. 15 आणि 12 किती झाले बघा, 15 आणि 12 झाले 27. 27 वजा 4 बरोबर किती निघते, 23. 23 म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय करतात, आपल्याला मसावी काढायचा. ठीक आहे बघा, काय दिले बघा, 36 54 90 यांना निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कुठली. म्हणजे थोडक्यात काय, 36 54 आणि 90 चा सगळ्यात मोठा अवयव त्याला आपण मसावी म्हणतो, ती कुठला विचारले बघा. काय करायचं, 36 54 आणि 90. बघा जर 18चा पाढा असेल तर डायरेक्ट तुम्ही काय म्हणताल बघा, सर इथे कॉमन काय निघेल, 18 दुने 36, 18 त्रिक 54 आणि 18 पंचे 90. म्हणजे सगळ्यात मोठा अवयव कुठला निघाला, तर 18 निघाला. जर 18चा पाढा असेल तर डायरेक्ट आपण उत्तर काय करेल, ऑप्शन नंबर पहिला करून टाकेल का येते. ठीक आहे बघा, कारण की परत बघा 2 3 5 मध्ये कॉमन अवयव कुठला निघत नाही, बरोबर आहे का. बरं जर समजा पाढा नसेल तर मग सॉल्व्ह करावं लागेल. काय करावं लागेल तुम्हाला इकडं, 36 54 आणि 90 काय करावं लागेल बघा. चला सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 ने भागावं लागेल, भाग घालवावं लागेल. बघा बे एक बे, परत बे 8 16, परत बघा बे दोन्ही 4 आणि 1 5, बे 7 14, परत बे चोक 8 आणि 1 9, बे पंचे 10. आता बघा 2 ने भाग जात नाही, आता 3 ने भाग घालावा लागेल. बघा 8 आणि 1 9, 7 आणि 2 9 आणि 5 आणि 4 9. 9 ला काय 3 ने भाग जातो, त्यामुळे तिन्ही संख्यांना 3 ने भाग जाणार आहे. 3 सख 18, 3 9 27, परत 3 1 3 आणि 3 5 15. ठीक आहे बघा, परत 6 9 आणि 15 3 ने भाग जातो. परत भाग घालवा बघा, 3 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 आणि 3 5 15. ठीक आहे बघा, आता 2 3 आणि 5 ला काय कुठल्या संख्येने भाग जात नाही, त्या मूळ संख्या 2 3 5. म्हणजे आता फक्त ह्याचा गुणाकार करायचा, मसावी निघून जातोय. मसावी काय असेल मग, मसावी. बघा मसावी म्हणजेच काय, महत्तम सामायिक विभाजक, मोठ्यातला मोठा अवयव. बघा 2 गुणिले 3 गुणिले 3 किती येते बघा, 2 त्रिक 6, 6 त्रिक 18. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा इक्वेशन वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल. बघा आता इक्वेशन कसं मांडायचं बघा, हे 1/8 आहे, 1/8 मध्ये मिळवायचे म्हणजे काय, अधिक होईल. 1/8 हे आपल्याला किती वेळा मिळवावं लागेल, तर x वेळा मिळवावं लागेल. त्यावेळेस आपली बेरीज किती येते बघा, तर 5 येते. बरोबर आहे का. आता हे 1/8 आपण 2 वेळा असेल, 3 वेळा असेल, 4 वेळा असेल, म्हणून इथं आपण x टाकला. बरोबर आहे का. थोडक्यात एकच असतं, x/8 असतं, कारण की हा अंशाला जातो, लक्षात ठेवायचा. बरोबर आहे का. चला काय ते बघा, आता बेस तर सेम आहे, बेस लिहून टाका 8. वरती काय निघेल बघा, 1 अधिक इकडे काय निघेल, x बरोबर किती येते, 5 येते. आता हा 8 जो आहे तो बरोबरच्या पुढे गेला की तो कुठला अंशाला जाईल. इथं छेदाला आहे तर इथं काय झाला, अंशाला आहे, तर भागतोय तर इकडे गुणाकार करेल. म्हणजेच काय, 1 अधिक x बरोबर 5 गुणिले 8. ठीक आहे, काय निघते बघा आता मग. चला 1 अधिक x बरोबर 85 झाली 40. ठीक आहे. चला आता x जागेला ठेवा आणि 1 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजेच काय होईल, 40 वजा 1 बरोबर झाला 39. म्हणजे किती वेळा, तर 39 वेळा मिळवावं लागेल. 1/8 मध्ये 1/8 हा 39 वेळा. म्हणजे आपलं बेरीज काय निघेल, उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा स्क्वेअर रूट वरती क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये. चला आता बेसिक बघा कसं सॉल्व्ह करायचं बघा. इकडं 56 अधिक, चला आतमध्ये काय इकडे परत 620. आता मला सांगा, अधिक 25 हा कितीचा वर्ग आहे हो, तर 5 चा आहे. बरोबर आहे का. मग इथं काय होईल, हा वर्गमूळ निघून जाईल. 25 जागेला काय निघेल बघा, 5 राहील इथं. बरोबर आहे का. थोडक्यात काय झालं, 56 अधिक 620 अधिक 5 किती झाला, 625 झाला.
ठीक आहे. चला आता 625 हा कितीचा वर्ग आहे, तर 25चा वर्ग आहे, बरोबर आहे का? मग इथं काय निघेल बघा, 56 अधिक किती आहे, 25 आहे. आता मला सांगा 56 आणि 25 किती झालं इकडं, 50, 60, 70, 80 आणि 81. मग 81 हा कितीचा वर्ग आहे, तर 9चा वर्ग आहे. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा इकडं, 9 निघेल. 9 म्हणजेच काय, तर ऑप्शन नंबर 3, 09. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 45 किलोमीटर वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी ताशी वेग किती? तर बघा आता ह्या टाईपच्या प्रश्नामध्ये कसं करायचं लक्षात घ्या. हे जे तुम्हाला अंतर दिले किती, 180 किलोमीटर अंतरावरील, ह्या अंतराचा आपल्याला इथं काही संबंध नसतो. कसं लक्षात घ्या, म्हणजे समजा बघा ह्याचे दोन टाईप असतात. कसे, समजा आता बघा जाताना आपण ए ते बी गेलो, बरोबर आहे का, आणि येताना परत बी ते ए आलो, म्हणजे जाताना सेम अंतर पार केलं आपण, येताना पण सेम अंतर पार केलं. किंवा दुसरी कंडिशन काय असते बघा, आता इथून बघा हे झाला ए बी आणि इथं सी केला आपण, ठीक आहे बघा. आणि बघा ए ते बी मध्ये जेवढं अंतर आहे बघा, ए ते बी बी काय बघा, हे समजा अर्धा अंतर असेल, अंतर, आणि हे उरलेलं बी ते सी पण काय अर्धा अंतर आहे, बरं का. मग आता जाताना बघा, जाताना अर्धा अंतर आपण सेम एका वेगाने पूर्ण केलं आणि परत उरलेलं निम्म अंतर तुम्ही वेगळ्या वेगाने पूर्ण केलं, तर ह्या दोन्हीचा कन्सेप्ट एकच असतो. कारण इथं पण काय केलं आपण, निम्म अंतर जाताना जेवढं अंतर एका ठराविक वेगाने पार केले, तेवढंच अंतर आपण दुसऱ्या वेगाने पार केले येताना. ठीक आहे बघा. मग ह्या कन्सेप्ट मध्ये कसं असतं लक्षात घ्या, इथं काय करायचं बघा, फक्त 2ab डिवाइडेड बाय ए प्लस बी. आता ए म्हणजेच काय बघा, 2 into, आता पहिला वेग किती आहे बघा तुमचा, 90 किलोमीटरचा एक वेग आहे, बरोबर. 2 गुणिले 90 केला आपण, गुणिले दुसरा वेग किती आहे बघा आपल्या इकडे, 45 किलोमीटर वेगाने, म्हणजे 45 करा, भागिले आता ए प्लस बी म्हणजेच काय, 90 अधिक 45, 90 अधिक 45 किती निघते बघा ह्याच्यामध्ये आता, 2 गुणिले 90 गुणिले 45 भागिले काय निघेल बघा, 90 आणि 45 135 येते. ठीक आहे बघा, आता भाग घालवा, काय निघेल बघा इकडं, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9 आहे, आणि इथं पण 9 आहे, दिसतंय बरं का बघा. चला काय निघेल बघा, 9 1 9, इकडे काय निघेल 9 1 9, 4 राहिले, आणि 9 5 45 म्हणजे 15 आले. चला परत 15 1 15, इकडे झाले 15 त्रिक 45, म्हणजेच काय झालं बघा, 10 त्रिक 30, 30 दोन्ही झाले बघा 60 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवर. बघा आता ह्या ठिकाणी कसं असं लक्षात घ्या, हा जो आपला अंतर दिलंय तुम्हाला 180 च्या जागेला कुठलेही अंतर देऊ द्या, जर बघा जाताना वेग आपला 90 असेल आणि येताना 45 जर वेग असेल आपला, तर आपलं हे अंतर 180 असू द्या, 50 असू द्या, 100 असू द्या, 2000 4000 किती पण असू द्या, आपला सरासरी वेग हा किती असणार आहे, 60 किलोमीटर पर आवर असणार आहे, म्हणजे ताशी 60 किलोमीटर वेग असेल सरासरी. ऑप्शन नंबर किती असेल मग, 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, सरासरीवरचा प्रश्न आहे बघा. 5 विद्यार्थ्यांची गणितात मिळवलेली गुणांची सरासरी 50 आहे. नंतर असे समजले की एका विद्यार्थ्यांचे गुण हे 48 ऐवजी 84 पकडण्यात आले आहे, तर खरी सरासरी किती? बघा आता कसं करायचं बघा, दोन टाईपने सांगतो तुम्हाला. बघा आता सुरुवातीला आपण काय केलं, 5 विद्यार्थी पकडले, ठीक आहे बघा, हे झाले 5 विद्यार्थी. विद्यार्थी आता 5 विद्यार्थ्यांची सरासरी किती दिली आपल्याला त्यांनी, इथं सरासरी दिली आपल्याला त्यांनी 50. मग त्या 5 विद्यार्थ्यांचं एकूण बेरीज किती असेल, तर 5 गुणिले 50 म्हणजे किती येते बघा, 5 5 25 250. ठीक आहे बघा, 250 गुण झाले टोटल एकूण 5 विद्यार्थ्यांचे. पण परत लक्षात काय आलं बघा, की एका विद्यार्थ्याचे गुण हे 48 ऐवजी 84 पकडण्यात आले, म्हणजे होते किती 48, पकडले किती आपण 84. मग काय करावं लागेल बघा, जे आपण बघा जे चुकीचा आकडा पकडलाय तो आपल्याला मायनस करावा लागेल, मायनस 84 करावं लागेल. आणि जो आपल्याला खरा आकडा आहे तो काय करावा लागेल, वाढवावा लागेल, म्हणजे वजा 84 करा, परत त्याच्यामध्ये अधिक 48 करा. मग ह्याच्यामधला फरक ही बेरीज करा, काय निघते बघा ह्याच्यातनं, 14तनं 8 गेले की राहिले 8 आणि 6 14, 6 आले. परत 7 4 गेले, खाली किती राहिले 3 राहिले, म्हणजे इथं काय निघेल बघा, वजा 36 निघेल. 84 मधनं 48 गेले, खाली किती राहते बघा, 36 राहते, बरोबर आहे का, वजा 36 होईल. थोडक्यात काय, पूर्ण जे आपले मार्क आहेत ना त्याच्यामधनं 36 आपल्याला मार्क वजा करावे लागतील. वजा 36 करा, काय निघते बघा इथं, मग 10तनं 6 गेले 4, 4तनं 3 गेलं 1 राहिलं, आणि इकडे 2 214. मग 214 मार्क जर असतील त्याचे मूळ मार्क, तर त्याची सरासरी किती असेल बघा, मग 214 भागिले 5 करा, काय निघते इकडे बघा, 5 1 5 5 चोक 20, 1 राहिला, परत 5 2 10,
4 राहिले 75 40 सरासरी किती होते बघा तर 42.8 त्याची मूळ सरासरी खरी सरासरी किती आलं ऑप्शन नंबर 3 असेल ठीक आहे बघा. आणि जर बघा जर डायरेक्ट शॉर्टकट मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो बघा लक्षात घ्या. आता इकडं 36 मार्क तुम्हाला काय करावं लागतील टोटल 250 मधून कमी केले आपण बरोबर आहे का. 36 मार्काचे आपण काय केलं आपण 36 मार्क मध्ये सरासरी प्रत्येकाच्या वाटणीवरनं प्रत्येकामधून किती मार्क कमी होतील बघा. आता 36 भागिले 5 करा. 36ला जर आपण 5 ने भागलं तर काय निघेल बघा 5 1 5 5 7 35 आणि 1 36 परत 5 दुनी 10 म्हणजे 7.2 सरासरी जी आहे ना तुमची मूळ सरासरी मधनं 7.2 सरासरी कमी होऊन जाईल. 50 मधून जर आपण डायरेक्ट 7.2 वजा केलं तरी पण आपलं उत्तर काय येते बघा तर 42.8 येते ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा. परत एकदा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या मोटारीने 9 तास प्रवास करण्याऐवजी 45 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या मोटारीने तोच प्रवास केला तर किती वेळ कमी लागेल. आता एक लक्षात घ्या. आता मला सांगा इथं काय अंतर काढत बसायची गरज नाही बघा लक्षात घ्या. वेग गुणिले वेळ तर केला आपण तर काय निघतं अंतर निघतं बरोबर आहे का. आपला वेग किती आहे बघा 40 किलोमीटर वेग आहे आपला आणि तेच आपण किती वेळ प्रवास करतोय तर 9 तास प्रवास करतोय. साधारण तुम्ही 9 चौक 36 मध्ये 360 किलोमीटर अंतर पूर्ण करताय. एवढंच अंतर पूर्ण करायला बघा इज इक्वल टू परत काय करा वेग गुणिले वेळ करा. वेग गुणिले वेळ तेच अंतर पूर्ण करायला बघा काय म्हटलं आपल्याला तर 45 किलोमीटर वेगाने पूर्ण प्रवास केला तर आपल्याला किती वेळ लागेल तर x वेळ लागेल. ठीक आहे बरोबर आहे का. मग काय होईल बघा आता x जागेला ठेवा आणि 45 जो आहे तो बरोबरच्या अलीकडे आणा. काय होईल बघा इकडे मग 40 गुणिले 9 भागिले 45 काय निघेल बघा इकडं 9 1 9 9 5 45 परत 5 1 5 आणि 55 40 म्हणजे 40च्या ऐवजी 45 ने प्रवास केला की आपल्याला 8 तास वेळ लागतो. पण प्रश्न काय विचारला त्यांनी आपल्याला तोच प्रवास केला तर किती वेळ कमी लागेल. सुरुवातीला 9 तास वेळ लागत होता आता 8 तास वेळ लागतो म्हणजे 1 तास कमी लागेल. म्हणजे उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर 4 निघेल 1 तास. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा. परत एकदा कशामध्ये टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा एक रेल्वे गाडी बघा आता लक्षात घ्या इथं रेल्वे गाडीचा शब्द आला म्हणजे याचा अर्थ हा प्रश्न रेल्वे चॅप्टरवरचा असतो अशातला भाग नाही बघा. रेल्वे चॅप्टरवरचे जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये कसं असतं रेल्वेला स्वतःची लांबी दिलेली असते. टाइम डिस्टन्स स्पीड मध्ये आपल्या त्या गाडीच्या जो काही वाहन असते ना आपलं त्या वाहनाची लांबी दिलेली नसते. ठीक आहे बघा लांबी आली की तो क्वेश्चन कशाचा आहे म्हणायचं तर ट्रेन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. इथं आपला हा क्वेश्चन कशावरचा तर टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा एक रेल्वे गाडी 1 तास 20 मिनिटांमध्ये नागपूर ते सेवाग्राम 80 किलोमीटर अंतर ओलांडते. ठीक आहे बघा तर त्या रेल्वेला सेवाग्राम ते मुंबई 900 किलोमीटर अंतर जाण्यास किती वेळ लागेल. आता मला सांगा बघा 80 किलोमीटर अंतर पार करते बरोबर आहे का सुरुवातीला ती मग 80 किलोमीटर अंतराला तिला किती वेळ लागतोय तर बाबा 1 तास म्हणजे 60 मिनिटं वरचे 20 मिनिटं म्हणजे 80 मिनिटं वेळ लागतो बरोबर आहे का. इथं आपण काय केलं 80 मिनिटं वेळ लागतो. तर विचारलं काय त्यांनी आपल्याला तर 900 किलोमीटरला अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल बघा. तर मग 900 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल तर x वेळ लागेल. मग आता मला सांगा 80 ला 80 तर 900 ला किती येईल बघा इकडं 900 मिनिटं वेळ येईल. 900 ला पण 900 मिनिटं वेळ लागेल. आता मला सांगा 900 मिनिटं म्हणजेच किती तास असेल तर बघा बघा काय ते इकडं बघा 900 मिनिटं म्हणजेच काय तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतात. मग ह्याला फक्त काय करा 60 ने भाग घालवा बरोबर तासामध्ये उत्तर निघून जाईल. काय निघेल बघा इकडं तर या शून्याला हा शून्य गेला बघा 6 1 6 6 1 6 आणि 3 9 परत 6 पंचे 30 म्हणजेच काय ते बघा 15 तास वेळ लागेल. 15 तास म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 1500 रुपये किमतीचा एक टेबल 15% नफ्याने विकल्यास त्या टेबलाची विक्री किंमत किती असते. ठीक आहे बघा आता बघा हे स्टेप बाय स्टेप जाऊ आपण अवघड प्रश्न आहे म्हणजे इथं डायरेक्ट तुम्ही 1500चा 100 बघा 1500चा तुम्ही 135 115% काढला तरी चालतो डायरेक्ट. ठीक आहे बघा आपलं उत्तर निघून जाते. पण आपण बघा लक्षात घ्या कधी पण लक्षात ठेवायचं नफा आणि तोटा जो असतो ना तो आपला कशावरती काढला जातो खरेदी किमतीवर काढला जातो. म्हणजे समजा आता बघा इथं आपण काय करतो खरेदी किंमत बघा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते आपल्याकडे विक्री किंमत असते विक्री किंमत. ठीक आहे बघा आता बघा कधी पण आपण खरेदी किंमत जर टक्केवारीमध्ये पकडली तर 100% पकडतो. म्हणजे समजा खरेदी किंमत जर माझी 100% असेल ठीक आहे बघा आपल्याला नफा किती करायचा आहे तर 15% नफ्याने विकायचे. म्हणजे याचा अर्थ काय नफा माझा इथे किती झाला पाहिजे 15% म्हणजे माझी विक्री किती असेल बघा 100 अधिक 15 बरोबर झाली 115%. म्हणजे माझी विक्री किंमत 115% पाहिजे. मग ह्याच्यामध्ये 1500 रुपये म्हणजे काय झाले बघा माझी खरेदी किंमत आहे 100% म्हणजे किती झाले तर 1500 रुपये. तर मग 115% म्हणजे किती तर x%. असा त्याचा अर्थ असतो. आपण तिरकस गुणाकार करतो हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं काय निघेल बघा x गुणिले 100 बघा
एक्स गुणिले 100 बरोबर काय येते बघा 1500 गुणिले 115. 1500 गुणिले 115 म्हणजे काय निघेल बघा, आता इथं एक्स जागेला ठेवा इज इक्वल टू 100 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. काय निघेल बघा 1500 गुणिले 115 भागिले किती निघते बघा 100. बघा आलं का तेच बघा 1500 गुणिले 115 भागिले 100. पण आपलं समजण्यासाठी आपण हे केलेलं ठीक आहे. बघा काय निघेल बघा आता या ठिकाणी, चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 115 गुणिले 15 करा बघा काय निघते इकडं 115 गुणिले 15 किती निघते बघा 15 5 75. परत 15 की 15 आणि 7 झाले 22. परत 15 की 15 आणि 2 झाले 17. म्हणजे 1725 रुपये आपली विक्री किंमत पाहिजे. 1725 म्हणजे काय ते आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. ठीक आहे. चला काय दिले आता प्रश्नामध्ये बघा, एका कपाटातील एकूण पुस्तकांच्या 3/7 भाग इंग्रजीची पुस्तके आहेत, उरलेली सर्व पुस्तके मराठीची आहेत. ठीक आहे. बघा आता लक्षात घ्या, अपूर्णांक आला की लगेच भ्यायचं नाही. लक्षात घ्या इथं आपण मांडून घेऊ बघा काय असतं इंग्रजी आणि मराठीचे. इंग्रजी आणि दुसरी कुठली आहेत मराठीची पुस्तके, मराठीची. ठीक आहे. बघा आता बघा कसं असतं इथं काय दिले बघा, कपाटातील एकूण पुस्तकांच्या 3/7 भाग इंग्रजीची पुस्तके आहेत. एकूण पुस्तके झाली तुमची 7 भाग पुस्तक आहेत, त्यातली 3 भाग तुमची इंग्रजीचे आहेत बघा. म्हणजे थोडक्यात काय 3x आणि उरलेली सर्व पुस्तके मराठीची आहेत. 7 मधनं 3 गेले राहिले किती 4x. 4x पुस्तकं तुमची कशाची आहेत बाबा मराठीची. ठीक आहे. पुढे काय दिले बघा, जर मराठीची पुस्तके इंग्रजी पुस्तकांपेक्षा 35 ने जास्त आहेत. ठीक आहे. म्हणजे मराठीची पुस्तकं इंग्रजीपेक्षा जास्त आहेत एवढं तर कळले आपल्याला. हे 4x आहे हे 3x आहे. गुणोत्तरामध्ये किती जास्त आहेत तर बाबा हे x ने जास्त आहेत. संख्येमध्ये किती दिले बघा तर तुम्हाला 35 ने दिले. झालं x व्हॅल्यू निघून गेली आपल्याला. तर त्या कपाटात एकूण पुस्तक किती आहेत तर किती आहेत पुस्तकं 4 आणि 3 7x आहेत. 7x ची व्हॅल्यू काय असेल बघा तर 7 गुणिले 35. मग काय निघेल बघा बरोबर केलं तर आपण इकडं 35 गुणिले 7 करा काय निघते इकडं 7 5 35 7 त्रिक 21 21 आणि 3 झाले 24 म्हणजे 245 पुस्तक आहेत. म्हणजेच आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. ठीक आहे. बघा 110 काय दिले 110 80 55 35 20 आणि इकडे x पकडू. ठीक आहे. बघा चला आता 110 मधून वजा 30 केलं तर काय ते बघा 80 येते. 80 मधून वजा 25 केले की बरोबर काय ते बघा 55 येते. 55 मधून वजा 20 केले की 35 येते. 35 मधून वजा 15 केले की 20 येते. ठीक आहे. बघा थोडक्यात काय 5 ने कमी होत चालले बघा 30 25 20 15 आता 10 असेल. मग 20 मधून जर आपण वजा 10 केलं तर काय निघेल बघा 20 मधून 10 गेले 10 राहते उत्तर. म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. ठीक आहे. बघा चला काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील विसंगत वा गटात न बसणारे किंवा चुकीचे पद ओळखा. बघा आता काय दिले ढाका. ढाका म्हणजेच काय बघा तर बांगलादेशची राजधानी. ठीक आहे. बघा परत नवी दिल्ली ही भारताची राजधानी. परत काठमांडू ही कशी आहे बघा तर नेपाळची राजधानी. आणि बघा इथं भूतान म्हणजेच काय भूतान देश आहे. भूतानची राजधानी वेगळी आहे कुंफा का काहीतरी. बघा मग इथं सगळ्या राजधानी दिल्यात, इथं मात्र देशाचं नाव दिले. त्यामुळे विसंगत कुठला गट कुठला येते बघा ऑप्शन नंबर बघा ड येते. ड म्हणजेच काय ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत एकदा सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालील विसंगत वा गटात न बसणारे किंवा चुकीची संख्या ओळखा. बघा आता इथे काय दिसते बघा तुम्हाला 41 73 आणि 61 ह्या सगळ्या काय बघा तर मूळ संख्येत. 81 ही मूळ संख्या नाही बघा 9981 बरोबर आहे का. 81 ला थोडक्यात काय 9चा वर्ग आहे. 9चा वर्ग झाला 81. म्हणजे आपलं उत्तर काय ते बघा विसंगत संख्या कुठे निघेल तर बघा 81. 81 म्हणजे ऑप्शन नंबर 4 गटात न बसणार. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा इथं काय दिले बघा मराठीवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, नदी सरिता म्हटले बरोबर. नदीचं नाव काय असतं सरिता. आणि समुद्राला काय म्हणतात इथं 4 टिंब पाहिजे होते म्हणजे त्याला आपण एनालॉगी म्हणतो बरोबर आहे का. बघा इथं ह्यांचा जो संबंध आहे ना तो सहसंबंध पुढच्या 2 शब्दांचा असतो. म्हणजे इथं काय निघेल बघा नदी म्हणजे सरिता तर समुद्र म्हणजेच काय निघेल रत्नाकर म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले ह्याच्यामध्ये, हॉनेस्टी इज इक्वल टू इकडे दिलेले, तर सोल्युबल म्हणजेच काय. ठीक आहे बघा. चला आता एच पासून जर आपण एम बघितला तर एचच्या पुढे एम किती क्रमांक आहे बघा. एच आय जे के एल एम म्हणजे एच पासून 5 घरं पुढे गेले की एम निघते. ठीक आहे बघा. आता ओ पासून टी बघा, ओच्या पुढे पी क्यू आर एस टी बरोबर 5 घरं पुढे गेली की टी निघते. परत एन पासून बघा, एन पासून एस बघा, एन ओ पी क्यू आर एस बरोबर 5 घरं पुढे गेली की टी निघते. परत ई पासून एक्स बघा, ई एफ जी, थांबा एक मिनिट, हा ई पासून जे बघायचं आहे, जे ई पासून जे काय निघेल बघा, ई एफ जी एच आय जे, ईच्या परत पुढे 5 घरं गेले की जे निघते. याचा अर्थ काय, 5 5 ने आपल्याला पुढचा अल्फाबेट घ्यायचे. बघा आता एसच्या पुढे जर आपण 5 घरं गेलो, अधिक 5 केलं, काय निघेल बघा इकडे, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स, इथं एक्स निघेल. ठीक आहे बघा, एक्स इथं आहे, इथं नाही, इथं नाही, इथं आहे. ठीक आहे बघा. दुसरा अल्फाबेट बघा काय निघते बघा, ओच्या पुढे बघा, ओ पी क्यू आर एस टी म्हणजे टी आलं पाहिजे, एक्सच्या पुढे टी आला पाहिजे. टी इथं नाही, इथं आहे, म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर पहिला. पुढचं काय चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे, पण हा प्रश्न बघा सॉरी बोर्ड मास वरचा क्वेश्चन आहे. आपण बोर्ड मास वरचा हा क्वेश्चन कशामध्ये मोडला जातो, कोडिंग डिकोडिंग मध्ये. का, कारण की इथं काय केले बघा, वजा म्हणजे गुणिले केलेले, म्हणजे येते लक्षामध्ये बघा. चला, वजा म्हणजे गुणिले, अधिक म्हणजे वजा, गुणिले म्हणजे भागिले, व भागिले म्हणजे अधिक. तर समीकरण सोडवा. बघा आता इथं लिहून घ्या आधी, काय दिसते तुम्हाला, 6. वजा म्हणजेच काय दिले, वजा म्हणजे गुणिले, गुणिले 3. ठीक आहे. चला आता परत गुणिले दिले, गुणिले म्हणजेच काय, गुणिले म्हणजे भागिले, भागिले 9. आता परत वजा दिले, वजा म्हणजे गुणिले, इथं गुणिले करा, गुणिले, परत काय ते बघा 15. अधिक म्हणजेच काय दिले, अधिक म्हणजे वजा, वजा 3. आणि परत भागिले, भागिले म्हणजेच काय दिले बघा, भागिले म्हणजे अधिक, अधिक 7. आणि आता इक्वेशन सॉल्व्ह करा. काय निघेल बघा इकडं, बघा 6 18 भागिले किती आले इकडे 9 गुणिले बघा 15तनं 3 गेले, किती राहिले, 12 राहिले. ठीक आहे. आणि इकडे अधिक 7. बरं आता काय निघेल बघा, आधी भागाकार करा. 18 भागिले 9 केलं तर काय निघते बघा, इथं ब्रॅकेट टाका. 18 भागिले 9, 9 दुने 18, 2 आलं, 2 गुणिले 12 आणि अधिक 7 काय निघते बघा, 12 दुने 24, 24 अधिक 7 बरोबर काय निघते बघा, 31. म्हणजे आपलं उत्तर आलं पाहिजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं काय दिले बघा, जर a प्लस बी इज इक्वल टू 9, बघा a प्लस बी इज इक्वल टू 9 आणि a मायनस बी इज इक्वल टू काय येते बघा 5. आता एक लक्षात घ्या, आपण जर ह्याच्यामध्ये बघितलं कशामध्ये, बोट आणि स्ट्रीम मध्ये, म्हणजे बोट आणि प्रवाह नावाने येते, त्या चॅप्टर मध्ये आपण काय बघतो बघा. बघा बोट जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर प्रवाहाच्या वेगाची ऍडिशन होते बोटीच्या वेगामध्ये, आणि बोट जर प्रवाहाच्या विरुद्ध जात असेल तर काय होते, वजाबाकी होते. आणि या ठिकाणी आपल्याला विचारलं का ए इंटू बी किती, मग ह्याच्यामधलं एक जरी व्हॅल्यू कळली आपल्याला तर काय निघतं बघा, दुसरी पण व्हॅल्यू निघून जाणार आहे. बरोबर आहे का. बरं इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर काय निघेल बघा याच्यामध्ये, बघा ए प्लस ए, हा आपण ए प्लस ए बरोबर, मायनस करायचं बघा, ए मधून ए गेला, इथं कॅन्सल झाला ए. परत काय बघा, प्लस मायनस मायनस काय होतं, प्लस होते, म्हणजे बी प्लस बी किती आला, 2b आला. 2b इज इक्वल टू किती झालं बघा, 9 5 गेले 4 राहिलं, बी बरोबर किती झालं बघा इकडं 4 भागिले 2 बरोबर 2 येते. बी ची व्हॅल्यू जर 2 असेल, मला सांगा आता ए प्लस बी इज इक्वल टू 9 आहे, बी ची व्हॅल्यू जर 2 असेल तर काय ते बघा, 7 आणि 2 9 झाला, किंवा 7 8 2 गेले 5 राहिले. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू कळल्या. आणि बोट अँड स्ट्रीम चॅप्टर मध्ये आपण काय करतो बघा, बघा 9 प्लस 5 जर केला आपण डिवाइड बाय 2 केलं तर काय निघते बघा, 9 5 14, 14 भागिले 2 केलं तर काय निघते 7. बरोबर, एक व्हॅल्यू कळली का आपली 7. बघा बोटीचा वेग कधी पण जास्त असतो प्रवाहाच्या वेगापेक्षा, किंवा प्रवाहाचा वेग करताना काय करतो आपण, 9 वजा 4 भागिले 2, 9 वजा 5, 9 5 गेले 4 राहिले, 4 भागिले 2 2 येते. येते लक्षामध्ये. बरं चला आता हा, तर ए इंटू बी विचारले आपल्याला, ए इंटू बी काय निघेल बघा, ए ची व्हॅल्यू झाली 7, ए इंटू बी किती असेल, ए ची व्हॅल्यू झाली 7, बी ची व्हॅल्यू झाली 2, म्हणजे 7 दुने 14 उत्तर येते. 14 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा सिलॉगिझम चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? काही पक्षी प्राणी आहेत. बघा काही पक्षी आहेत तर बाबा प्राणी आहेत. काही पक्षी प्राणी आहेत. पुढे काय दिले बघा? सर्व आकाश प्राणी आहेत. मग आकाश कुठे येईल बघा? आतमध्ये येईल. सर्व आकाश काय आहेत? तर प्राणी आहेत. सर्व आकाश प्राणी आहेत. ठीक आहे बघा. तर खालील कोणते विधान निश्चित सत्य असेल? ठीक आहे बघा. आता ह्याला काय म्हणतो बघा आपण सिलॉगिझम? ह्याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. बघा आता होकारार्थी जर तुम्हाला निष्कर्ष विचारले असतील तर होकारार्थी निष्कर्ष बरोबर आहे का चूक आहे एवढं सांगण्यासाठी फक्त एवढी एक डायग्राम पुरेशी असते. कुठली? स्टँडर्ड डायग्राम. जर नकारार्थी निष्कर्ष विचारला असेल तर मग तुम्हाला तिथं पॉसिबिलिटी डायग्राम काढून चेक करावं लागतं. ठीक आहे. चला आता काय दिसते बघा तुम्हाला इकडं? आहेत 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 आहेत. म्हणजे चारीचे चारी निष्कर्ष कसे तुमचे होकारार्थी आहेत. म्हणजे तुम्हाला एवढी एक डायग्राम पुरेशी असेल. ठीक आहे. काय दिले बघा आता? काही आकाश पक्षी आहेत. बघा काही आकाश पक्षी आहेत. मला सांगा आकाश आणि पक्षीचा काय संबंध आहे का? नाही. पहिलं काय झालं? चूक झालं. दुसरं बघा सर्व प्राणी पक्षी आहेत. मला सांगा सर्वच्या सर्व प्राणी पक्षी दिसतात का तुम्हाला इकडे? नाही. काही प्राणी पक्षी आहेत. बरोबर आहे का? चला हे 2 नंबर पण काय झालं? चूक झाला. 3 नंबर बघा काही प्राणी आकाश आहेत. बघा काही प्राणी आकाश आहेत का? तर आहेत बघा. प्राण्यांमधला काही भाग जो आहे ना एवढा एवढा तो काय आकाश आहे. 3 नंबर बरोबर येते. 4 नंबर बघा काही पक्षी आकाश आहेत. बघा काही पक्षी आकाश आहेत. बघा पक्षाचा आणि आकाशाचा काही संबंध आहे का? नाही. त्यामुळे 4 नंबर पण चूक झालं. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये? ल व प ज व स्थान या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणारे अक्षर कोणते? तर बघा ह्या शब्दांपासून कुठला शब्द तयार होते बघा? तर जल व्यवस्थापन. जल व्यवस्थापन हा शब्द तयार होते. ह्याच्यामध्ये मधला जर शब्द म्हटला आपण तर बघा हे 3 शब्द इकडे गेले, हे 3 शब्द इकडे गेले, मध्ये राहिला व. ठीक आहे बघा. व म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नातेसंबंधावरचा प्रश्न. ठीक आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? एका स्त्रीची ओळख करून देताना रामू अण्णा म्हणाले हिची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. तर बघा हा जो टाईप असतो ना तो कुठला असतो लक्षात घ्या. तर बघा एका व्यक्तीचं नातं आपण बघा थोडक्यात काय एका व्यक्तीबद्दल आपण माहिती सांगतोय पण एक व्यक्ती हा 2 माणसांची कसा नात्यामध्ये आहे गुंतलेला आहे ते आपल्याला सांगितलेलं असतं. ठीक आहे बघा. मग समजा आता एखादी व्यक्तीचा जर भाऊ असेल तर तीच व्यक्ती एखाद्या व्यक्तीचे वडील पण असू शकते. बरोबर आहे का? मग इथं कसं असतं बघा लक्षात घ्या. तुम्हाला वाक्य तोडायला कळलं पाहिजे. कसं लक्षात घ्या? एका स्त्रीची ओळख करून देताना रामू अण्णा म्हणाले. आता बघा म्हणणारे व्यक्ती कोण आहे? रामू अण्णा आहे. म्हणजेच कोण एक पुरुष आहे. बरोबर आहे का? बरं आता काय करायचं बघा सुरुवातीला पुरुष असेल तर चौकोन काढायचा, स्त्री असेल तर त्रिकोण काढायचा. ठीक आहे बघा. पती पत्नी जर असतील बघा पती आणि पत्नी असतील तर काय करा दोघांमध्ये प्लस साईन देऊन टाकायचं आणि भावंड जर असतील बघा हा झाला भाऊ आणि इकडे झाली बहीण. भाऊ बहिणीमध्ये काय करायचं? इज इक्वल टू साईन देऊन टाकायचं. ठीक आहे बघा. आणि जनरेशन जे असतात एका खाली एक म्हणायचे म्हणजे वर आजोबा खाली वडील त्याच्या खाली नातू याप्रमाणे. आता काय दिसते बघा याच्यामध्ये? हा एका स्त्रीची ओळख करून देताना रामू अण्णा म्हणाले. मी म्हणणारे व्यक्ती कोण आहे? तर रामू अण्णा पुरुष आहे. हिची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे थोडक्यात काय बघा इथं वाक्य तुटतं कुठलं? हिची आई वाक्य तुटतं. थोडक्यात काय? ही आई असणारी व्यक्ती आणि एकुलती एक मुलगी आहे. ही मुलगी असणारी व्यक्ती ही एकच असते लक्षात ठेवायचं. फक्त ती कुणाची तर आई आहे आणि कुणाची तरी मुलगी आहे. मग अशाच काय करायचं? वाक्य तोडल्यानंतर जे वाक्य मोठं आहे ना ते आधी सॉल्व्ह करायचं. कसं लक्षात घ्या? माझ्या सासूची आता मी म्हणणारा व्यक्ती कोणी? रामू अण्णा आहे. बरोबर आहे का? जरा रामू अण्णा रामू अण्णा हा कोण आहे? तर मी म्हणणारी व्यक्ती आहे मी. मग रामू अण्णा काय म्हणतोय बघा? माझ्या सासूची. आता सासू म्हणजे कोण झाली? रामू अण्णाची पत्नी दाखवा इकडं आणि पत्नीची आई. रामू अण्णाची पत्नी पत्नीची आई म्हणजे सासू. रामू अण्णाची सासू. माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे बघा. माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. कोण? ही. इथं माझं वाक्य संपलं. ह्याला मी स्टार करून ठेवलं. ठीक आहे बघा. आता ही व्यक्ती कोण आहे? तर हिची आई आहे. मग ही व्यक्ती कोण आहे? आई आहे. कोणाची? तर एका स्त्रीची ओळख करून देताना रामू अण्णा म्हणाला त्या स्त्रीची. व्यक्ती कोण आहे? आई आहे. मग स्त्री कुठं असेल बघा? ती इथं असेल स्त्री. इथे दाखवा ती स्त्री. आणि आता काय दिले बघा? तर ती स्त्री रामू अण्णाची कोण? तर बाबा ही स्त्री जी आहे
ती रामवान्याची कोण आहे तर रामवान्याच्या पत्नीची मुलगी म्हणजे ती रामवान्याची मुलगी झाली. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर 2 मुलगी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. ठीक आहे बघा. तर बघा आता या प्रश्नाचं उत्तर निघतंय बघा बरं का. पण बघा शेवटचा जो अक्षर नाही ह्याच्यावर मला डाऊट येतो बघा लक्षात घ्या. ह्याच्यामुळे ते उत्तर चुकीचं आहे. चुकीचं दिसतंय का बघा लक्षात घ्या. इथे काय दिसतंय तुम्हाला बघा. आता मध्ये बघा ए बी घेतलाय बरोबर आहे का. ए बी घेतला. सी हा बघा पुढचे मध्ये 2 अक्षर बघा मधल्या 2 अक्षराचा तुम्ही आता अभ्यास करत चला बघा. ठीक आहे. ए बी घेतला. इथं आपण सी हा सोडून दिला. परत डी ई एफ सोडून दिला. एफ जी एच घेतला. आय सोडून दिला. एच आय. परत जे के इथं मध्ये काय येणार आहे बघा जे के. जे के इथं नाही, इथं नाही, इथं आहे, इथं नाही. ठीक आहे बघा. इथं जे के दिसते बरोबर आहे का. बरं आता पुढे काय केलंय बघा त्यांनी. जर आपण अल्फाबेट मांडले ना बघा ए एम इथं एन आणि झेड कधी पण लक्षात ठेवायचं. जर ए हा 1 नंबरला असेल ना तर एम हा 13 नंबरला असतो, एन हा 14 नंबरला असतो आणि झेड हा 26 नंबरला असतो. जर सरळ अल्फाबेट मोजले तर. आणि जर उलटे अल्फाबेट मोजले तर झेड हा 1 नंबरला असतो, एन हा किती नंबरला असतो 13 नंबरला, एम हा 14 नंबरला आणि ए हा 26 नंबरला असतो. ठीक आहे. आता आपण काय ए ते झेडची अल्फाबेट सिरीज इथं लिहित बसताना तेवढा वेळ नसतो आपल्याला. ठीक आहे बघा. कसं लक्षात ठेवायचं बघा लक्षात घ्या. आता एवढं तर कळलं तुम्हाला ए हा 1 नंबरला आहे तर उलटा कोण असेल झेड असेल. एच्या उलटा कोण 1 नंबरला कोण असेल झेड असेल तो घेतला आपण इकडं. बी जर 2 नंबरला असेल तर शेवटून 2 नंबरला कोण असतो बघा वाय असतो बरोबर आहे का वाय झेड. सुरुवातीपासून 2 नंबरला जर समजा आता बी असेल तर उलटा 2 नंबरला कोण असतो वाय असतो. म्हणजे बीच्या जागेला वाय घेतला. ठीक आहे बघा. आता सेम बघा. आता डी जर बघितला आपण तर हा ए बी सी डी डी हा 4 नंबरला असतो. डब्ल्यू पण माझा उलटा बघा. डब्ल्यू एक्स वाय झेड डब्ल्यू पण उलटा 4 नंबरला निघेल. इथं बघा आता ई आणि व्ही बघा. एफ जी बघा. ई किती नंबरला असतो ए बी सी डी ई 5 नंबरला असतो. व्ही पण बघा शेवटून जर बघितला आपण व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड व्ही पण काय असतो 5 नंबरला असतो बरोबर आहे का. बरं आता हे घेतलं आपण. इथं जर जी बघितला आपण तर जी हा किती क्रमांकावर असतो बघा ए बी सी डी ई एफ जी जी हा 7व्या क्रमांकावर आला. आता टी बघा. टी पासून उलट मोजा. टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड बरोबर 7 घर आली बघा. टी पण उलटा 7व्या क्रमांकावर आहे. इथे बघा आता एच बघितला आपण. एच किती क्रमांकावर आहे बघा ए बी सी डी ई एफ जी एच. एच हा 8व्या क्रमांकावर आहे. आपण एस जर बघितला तर बघा तो पण बघा एस पासून उलट मोजा. एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड एस पण उलटा 8व्या क्रमांकावर आला. म्हणजेच काय बघा इथं जे अल्फाबेट सरळ ज्या क्रमांकावर ना त्याच क्रमांकाचा अल्फाबेट आपण उलट्या क्रमांक जर एबीसीडी मध्ये तर ते घेतलेलं त्यांनी. ठीक आहे बघा. बरं आता लक्षात घ्या इथं काय चुकते बघा लक्षात घ्या. इथं जे के जर घेतला आपण जे के मधली 2 अक्षर आपण जे के घेतली बरोबर आहे का. जे के एल जर सोडला एल नंतर काय पाहिजे बघा एम बघा जे के घेतला. आता मला सांगा जे हा अल्फाबेट मध्ये किती क्रमांकावर असतो आधी आपण जे सॉल्व्ह करून घेऊ. इथं जर बघितलं आपण जे के आता जे किती क्रमांकावर असतो बघा जे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे हा 10व्या क्रमांकावर असतो बरोबर आहे का. जे जर 10व्या क्रमांकावर असेल तर क्यू बघा किती क्रमांकावर आहे बघा. क्यू पासून वरता उलट मत चला बघा क्यू आर बघा क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड क्यू पण 10व्या क्रमांकावर आला बरोबर आहे का. बघा आता के हा किती क्रमांकावर दिसतोय बघा आपल्याला के बघा इथं काय आला तुमचा क्यू आला. आणि इकडे आता के किती क्रमांकावर आहे बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के हा क्रमांकावर आला. आता पी बघा पी पासून झेड पर्यंत मोजत चला म्हणजे काय होती बघा पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड पी पण किती क्रमांकावर आला 11व्या म्हणजे हे आलं बरोबर आहे का. पण आता बघा जे आपण काय घेतलं इथं पी घेतला. ठीक आहे बघा क्यू जे के पी आता मला सांगा जे के घेतला आपण. आता काय करतो आपण एक केच्या पुढचं अक्षर कुठले बघा जे के एल सोडून दिला आपण. एल सोडला आणि परत पुढे काय यायला पाहिजे एम एन पाहिजे यायला पाहिजे म्हणजे मध्ये काय यायला पाहिजे तिकडे बघा एम आणि एन. आणि मग सरळ जर एम 13 क्रमांकावर असेल तर उलटा 13 क्रमांकावर कोण असतो एन असतो तो एन इकडे आला असता. आणि जर सरळ एन जर हे मधले 2 अक्षर पकडले आपण जर सरळ एन हा 14व्या क्रमांकावर असता तर उलटा 14व्या क्रमांकाला कोणतं एम येतं. म्हणजे या ठिकाणी हे जर असतं एन एम तर मात्र मग हे बरोबर आलं असतं. ठीक आहे. उत्तर त्यांनी काय दिले ऑप्शन नंबर 3 दिलेले. पण जर हे पुढचं अल्फाबेट त्यांनी जर नसते दिले तर आपलं बरोबर उत्तर आलं असतं ऑप्शन नंबर 3. पण हे जर आपण चेक केलं ह्याच्यावर उत्तर चुकते बघा लक्षात घ्या. ठीक आहे. इथं बरोबर दिले त्यांनी एच्या उलटा झेड आहे. परत एमच्या उलटा ए जर 1 नंबरला असेल तर उलटा अल्फाबेट मोजले तर झेड 1 नंबरला असतो.
एन हा 14व्या क्रमांकावर असतो सरळ मध्ये, उलट्या 14 क्रमांकावर एम असतो, हे पण बरोबर दिले. तुम्ही म्हणसाल त्याच्याप्रमाणे बसतेच की सर, बरोबर आहे. पण तसं जर बघा गेलं तर हे पण बसते. त्याच्या लक्षामध्ये बघा, जे ला काय निघतो, क्यू निघतो बघा. जेचा जो क्रमांक आहे ना अल्फाबेट मध्ये सरळ, तोच क्रमांक हा क्यूचा असतो उलट्यामध्ये. आणि जो क्रमांक आर चा आहे सरळ, तोच क्रमांक उलट्यामध्ये आय चा निघतो. म्हणजे के आणि हे पण सेम निघते. पण त्याच्यामुळे आपण काय चेक केले बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन पाहिजे होते, पण त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे बघा. पण असू द्या, तरी पण आपलं उत्तर काय ते ऑप्शन नंबर 3 दिलेले आहेत. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, 3/5, 6/17, 11/43 आणि 18/19, सॉरी 89. काय दिसतंय बघा, 3 आणि 6 मध्ये अधिक 3 केले, 3 आणि 3 6, 6 अधिक 5 11, 11 अधिक 7 18, बरोबर आहे का? म्हणजे बघा 3 अधिक 2 5 अधिक 2 7 अधिक 2 9 येणार. 18 मध्ये जर अधिक 2 केलं तर 9 येते. मग 18 9 किती येते बघा, 27 येते. अंशाला काय निघाल 27. 27 इथं आहे, इथं नाही, इथं नाही, इथं आहे. अंशाला 27. छेदाला काय निघेल बघा, बघा आता छेदाचं काय निघते बघा याच्यामध्ये. बघा 134 143, ठीक आहे बघा. आता इथं गॅप किती निघा, सॉरी इकडे वरती नाही का 5. बघा 27 तर अंशाला, ठीक आहे. छेदाला काय निघेल बघा, 5 17 43 आणि 89, ठीक आहे बघा. बघा आता ह्याच्यामध्ये काय करायचं लक्षात घ्या. आता हे जर बघितलं आपण बघा, 1 चा घन अधिक 1 2 चा वर्ग, ठीक आहे बघा. 1 चा घन झाला 1 अधिक 2 चा घन झाला 4. इथं बघा काय केले, परत 1 च्या पुढची संख्या घ्या 2 आणि 2 च्या पुढची संख्या घ्या 3. पहिल्याचा घन करायचा, दुसऱ्याचा वर्ग करायचा, ठीक आहे बघा. 2 चा घन झाला 8 अधिक 3 चा घन वर्ग झाला 7, 3 त्रिक 9 9 आला. 9 8 17 आहे का, तर आहे. परत बघा आता आणखी 2 1 2 आता 3 घ्या, 3 चा वर्ग अधिक 3 चा घन अधिक 4 चा वर्ग. 3 चा घन किती असतो बघा, 27 असतो. अधिक 4 चा घन किती असतो, 16. 27 आणि 16 बरोबर किती झाले, 43. परत बघा पुढे आणखी, पहा 4 चा घन अधिक 5 चा वर्ग. 4 चा घन झाला 64 अधिक 5 चा वर्ग झाला 25, बरोबर बेरीज किती येते बघा, 6 2 8 80 आणि 9 89. ठीक आहे. आता पुढे काय निघेल बघा, 5 चा घन अधिक 6 चा वर्ग. 5 चा घन किती आला बघा, 125. 6 चा वर्ग किती झाला बघा, 36. म्हणजे काय निघेल बघा, 125 आणि 36 जर केला आपण तर 6 आणि 5 11, हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 आला आणि इकडे 1 आला. म्हणजे 161 उत्तर येते. काय 27/161 म्हणजे ऑप्शन नंबर 4 झाला. ठीक आहे. बरं आता हे लगेच जर तुमच्या लक्षात नाही आलं तर काय करायचं, दुसरी एक मेथड असते कुठली बघा, लक्षात घ्या. गॅप काढत जायचं बघा, लक्षात घ्या. गॅप काढत जायचं. गॅप काय निघेल बघा ह्याच्यामधला, 5 आणि 17 मध्ये जर बघितलं आपण तर गॅप किती निघतोय बघा, 12 आणि 5 17, 12चा गॅप निघतोय अधिक 12चा. बरं 17 आणि 43 मध्ये बघा 20 आणि 20 40, 23 आणि 3 26 येते बघा, अधिक 26 येते. परत बघा 43 आणि 89 मध्ये बघा 43 आणि 40 किती झाले, 83. 83 आणि 6 म्हणजे 46 येते उत्तर येते, अधिक 46. ठीक आहे बघा. तर गॅप मध्ये काय दिसते का तुम्हाला, लिंक लागते कुठे नाही लागत. परत एकदा काय करा, ह्याच्यात गॅप काढत चला. 12 आणि 26 मध्ये किती गॅप झाला बघा, 24 चा गॅप झाला, अधिक 14, सॉरी अधिक 14 चा गॅप झाला. आणि 26 आणि 46 मध्ये बघा अधिक 20 चा गॅप झाला, बरोबर आहे का. या दोघांमध्ये गॅप किती झाला बघा, 14 अधिक 6 झाले 20, म्हणजे 6 चा गॅप पडेल पुढे बघा. 14 आणि 6 20, 20 आणि 6 किती झाले, इकडे 26 झाले. ठीक आहे बघा. परत 46 अधिक 26 काय निघेल बघा, 40 50 60, 17 आणि 72 चा गॅप निघेल, बरोबर आहे का. इकडं किती निघेल, 72 चा गॅप निघेल. आता बेरीज करा बघा, 8 आणि 7 15, 150 150 160 161 उत्तर येते बघा. 161 म्हणजे सेम आहे. ठीक आहे बघा. मग थोडक्यात काय, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, बघा 7 चा वर्ग 49, ठीक आहे बघा. इकडे 7 चा वर्ग झाला आणि 7 च्या पुढे संख्या असते 8, 7 8 56 बघा. 9 चा वर्ग 81, परत 9 च्या पुढे संख्या असते 10, 9 10 90 बघा. इथं 169 13 चा वर्ग आहे.
13चा वर्ग झाला 169. 13 गुणिले 14 केलं तर काय ते 182 येते. 13 गुणिले 14, 14 त्रिक 42, 14 एके 14 आणि 4 18 म्हणजे बरोबर 182 येते. म्हणजे इथं आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले याच्यामध्ये? एका सांकेतिक लिपीत टार्गेट हा शब्द असा लिहितात तर त्याच भाषेत हंटर हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा टार्गेटला काय केले त्यांनी? TARGET. टार्गेट हा RGAE तर हंटर HUNTER. ठीक आहे बघा. आता बघा थोडक्यात काय हेच अल्फाबेट जे आहेत ना ते याच्यामध्ये मागं पुढे केले. ठीक आहे बघा. आता काय दिसते बघा आपल्याला सुरुवातीला? आता बघा हे टी दिसते बरोबर का? शेवटला पण एक टी आहे. पण पहिला टी हा 5व्या क्रमांकावर टाकलेला आहे आणि शेवटचा टी जसा तसा ठेवलेला आहे का? पहिला टी 6व्या क्रमांकावर टाकलेला आहे आणि शेवटचा जो टी आहे तो एक घर पाठीमागे आणला हे आपल्याला माहित नाही. आपण दुसरी घर चेक करू तात्पुरतं. बघा ए जर आपण चेक केला तर ए हा किती क्रमांकावर आहे बघा? 2 नंबरचा अल्फाबेट त्यांनी 3 नंबरला टाकले म्हणजे एक घर पुढे टाकले. 2 नंबरचा अल्फाबेट जे आपलं ते आपण 3 नंबरला टाकू. 1, 2 आणि 3 नंबरला काय निघेल बघा? यू निघेल. यू कुठं कुठे बघा? 3 नंबरला. इथं नाही, इथं आहे, इथं नाही आणि इथं पण नाही. म्हणजे आपलं उत्तर काय ते ऑप्शन नंबर 2 येते. तरी पण आपण चेक करू बघा. चला आता इथं काय केलं आपण? 3 नंबरचा अल्फाबेट जे आहे आपलं आर ते सुरुवातीला घेतले बघा इथं बरोबर आहे का? ए कुठं गेला? 3 नंबरला गेला. तर आर हा कुठं आला? 1 नंबरला आला. मग 3 नंबरचा अल्फाबेट बघा एन आहे. एन हा 1 नंबरला घ्यायचा आपल्या इथं. एन सुरुवात आहे का बघा? एनचं सुरुवात आहे का? तर आहे. चला परत पुढे बघा आता. बघा आता इथं एन झाला. बरं जी बघा आता जी. 4 बघा 1, 2, 3, 4. 4 नंबरचा अल्फाबेट त्यांनी किती क्रमांकावर टाकले बघा? आता 2 क्रमांकावर टाकलेले. 4 नंबरचा अल्फाबेट कुठले आपलं बघा? 1, 2, 3, 4 टी आहे. जे आपल्याला 2 क्रमांकावर घ्यायचे. NTU आहे का बघा? NTU आहे. याप्रमाणे बघा म्हणजे ह्या मेन शब्दामध्ये जे अल्फाबेट ज्या स्थानावर आहे ना आणि ज्या स्थानाने पुढे बदललेला आहे समजा 2 नंबर 3 नंबरला गेला असेल तर दुसऱ्या पण अक्षरामध्ये आपण 2 नंबरचा अल्फाबेट 3 नंबरला टाकायचं आणि याप्रमाणे चेक करायचं. म्हणजे आपलं उत्तर निघतं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वेन डायग्रामवरचा प्रश्न आहे. काय दिसतंय बघा तुम्हाला याच्यामध्ये? खालील 3 घटकांमधील संबंध दर्शविणारी योग्य आकृती कोणती? बघा स्त्रिया, माता आणि सरपंच. ठीक आहे बघा. आता कसं असतं बघा इथे काय लिहायचं आपण? माता. बघा सर्व माता ह्या काय असतात? तर स्त्रिया असतात लक्षात ठेवायचं. प्रत्येक स्त्री माता असेल याची काही गॅरंटी नाही पण प्रत्येक माता ही काय असते? स्त्री असते. ठीक आहे बघा एवढं तर कळलं आपल्याला. चला परत पुढं सरपंच दिलेले बघा. सरपंच सरपंच डायग्राम ही अशी निघते बघा लक्षात घ्या. त्याला सरपंच म्हणजे काय बघा? काही सरपंच हे स्त्रिया असतील फक्त स्त्रिया. काही सरपंच हे माता पण असू शकतील. म्हणजे ज्या स्त्रिया माता आहेत अशा काही सरपंच पण असू शकतात आणि इतर ह्या सरपंच ह्याच्यामध्ये बाकी आले सगळे जे काय असतील ते पुरुष. ठीक आहे बघा. मग थोडक्यात काय आपलं उत्तर कुठं निघते बघा याच्यामध्ये? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कॅलेंडर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? जर 5 सप्टेंबर मंगळवार आला असेल तर महात्मा गांधी जयंती कोणत्या दिवशी? आता 5 सप्टेंबर इथं आपण लिहिलं. 5 सप्टेंबर 5 सप्टेंबर महात्मा गांधी जयंती कधी असते बघा? 2 ऑक्टोबरला असते. 2 ऑक्टोबर. 5 सप्टेंबरला वार कुठला दिला त्यांनी? मंगळवार. 2 ऑक्टोबरला कुठला तो त्यांनी विचारलं आपल्याला. ठीक आहे बघा. आता सप्टेंबर पासून लगेच ऑक्टोबर पुढचा महिना आहे बरोबर आहे का? मी जास्त डोकं लावत बसायची गरज नाही. 5 तारखेपासून आपण आता 2 तारखेपर्यंतचे दिवस मोजणार आहे. सप्टेंबर हा 30 दिवसाचा महिना असतो बरोबर आहे का? सप्टेंबर मधले किती दिवस आपण मोजतील बघा? 5च्या पुढचे 25 दिवस आले बरोबर आहे का? बघा सप्टेंबर मधील दिवस, सप्टेंबर मधील शिल्लक दिवस लिहायचं. काय? शिल्लक दिवस किती आले बघा? तर 25 आणि 5 30 आणि लगेच ऑक्टोबर मधील तारीख. ऑक्टोबर मधील तारीख किती आली बघा? 2 आली. झालं 25 आणि 2 किती झाले? 27. 27 दिवस आपल्याला पुढे जायचंय. काय करतो आपण? 27 ला 7 ने भागतो. 7 ने काय भागतो? कारण की दर 7 दिवसानंतर तोच वार असतो. येत्या लक्षामध्ये बघा काय निघेल इकडे?
7 त्रिक 21, 21 आणि 6 27, म्हणजे 6 दिवस काय निघाले आपले ऑड निघाले. 6 दिवस फक्त काय करतो आपण मंगळवारच्या पुढे 6 दिवस मोजायचे. मग काय निघाले बघा, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि परत सोमवार. इथे काय ते बघा मग सोमवार. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा कशावरती प्रश्न आला बघा, तर नातेसंबंधावरती प्रश्न. ठीक आहे बघा, काय दिसते बघा ह्याच्यामध्ये, आणि टाईप पण तोच आहे बघा. एका एका म्हणजे थोडक्यात काय, एका व्यक्तीबद्दल माहिती सांगितली त्या टाईपचा प्रश्न आहे. ठीक आहे. काय दिसते बघा, छायाचित्रातील एका मुलीकडे निर्देश करत शोभा राणी म्हणाले. आता मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर शोभा राणी. परत एकदा सॉल्व्ह कसं करतो आपण बघा, पुरुष असेल तर चौकोन करायचा, स्त्री असेल तर त्रिकोण करायचा. ठीक आहे. पती पत्नी असेल तर पतीला चौकोन येईल, पत्नी असेल तर पत्नीला त्रिकोण येईल. दोघांमध्ये प्लस साईन जाईल. ठीक आहे बघा. तर भाव आणि बहीण असतील, भावंड, तर काय करायचं, भाऊ इकडे झाली बहीण, आणि दोघांमध्ये इज इक्वल टू साईन देऊन टाका. आणि जनरेशन गॅप कसा लिहायचा, वरती आजी आजोबा, खाली आई वडील, परत त्याच्या खाली नातू नातवंड, याप्रमाणे. काय दिसते बघा तुम्हाला, तर छायाचित्रातील एका मुलीकडे निर्देश करत शोभा राणी म्हणाले. मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर शोभा राणी. ठीक आहे बघा, इथं कोण आले, शोभा राणी लिहा. शोभा राणी म्हणाल्या म्हणजेच कोण, मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर शोभा राणी. आणि ती मुलगी असल्यामुळे त्रिकोण गेला आपण, शोभा राणी म्हणाल्या. ही आणि कुणाबद्दल सांगते बघा, छायाचित्रातील एका मुलीकडे निर्देश करत, मुलीबद्दल माहिती सांगते. ठीक आहे बघा, ही आमच्या आजोबांच्या एकमेव अपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे. तुम्हाला ठीक आहे बघा, इथं कसं असतं ह्या टाईपमध्ये, एका व्यक्तीचं नातं हे दोन व्यक्तींबद्दल कसं कसं असतं सांगितलेलं असतं. ठीक आहे बघा, किंवा एकाच व्यक्तीची माहिती सांगितलेली असते. ठीक आहे बघा, दोन ठिकाणी. आता ही म्हणजे कोण आली बघा, इथं वाक्य तोडायचं असतं. वाक्य कुठं तोडायचं कळलं पाहिजे. ही म्हणजे कोण, तर त्या छायाचित्रातली मुलगी. ही कोण आहे बाबा, तर आमच्या आजोबांच्या एकमेव अपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे. म्हणजे ही म्हणणारी व्यक्ती आणि ही मुलगी असणारी व्यक्ती ही एकच असते. आलं लक्षामध्ये. बरं आता चला वाक्य तोडले आपण. जे मोठं वाक्य आहे ना ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचं. कसं बघा, आमच्या आजोबांच्या म्हणजे कुणा, शोभा राणीच्या. शोभा राणीचे, बरं आता आजोबा म्हणजे कुणाचे, वडिलांचे वडील का आईचे वडील आपल्याला माहित नाही, मग मी तात्पुरतं काय केलं, इथं क्वेश्चन मार्क दिला. आणि ह्यांचे बघा इकडे लिहा कोण, आजोबा. इथं वर दिलेला आपण आजोबा. ही कोण बघा, ही आमच्या आजोबांच्या एकमेव अपत्य. एकमेव अपत्य आपल्याला कोणी माहित नाही, पुरुष आहे का स्त्री आहे माहित नाही. एकमेव अपत्य, इकडे चौकोन करा किंवा त्रिकोण, एकमेव अपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे. म्हणजे शोभा राणीची इकडे मुलगी आली. इथं वाक्य आपलं संपलं, ह्याला आपण स्टार केलं बघा. शोभा राणी काय म्हणते, आमच्या आजोबांच्या एकमेव अपत्याचं, एकमेव अपत्य म्हणजे कोण, मुलगा किंवा मुलगी, एकमेव अपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे. इथे वाक्य संपलं, इथं आपण त्याला काय केलं, स्टार केलं. स्टार केलेली व्यक्ती कोण आहे, तर ही म्हणजेच कोण, तर छायाचित्रातली मुलगी. ही कोण झालं, छायाचित्रातली मुलगी. चला आता पुढे काय दिले बघा, तर छायाचित्रातील त्या मुलीचा शोभा राणीशी काय संबंध आहे बघा. छायाचित्रातील त्या मुलीचा बघा, चा कुठं दिलाय तुम्हाला, मुलीचा इथं. छायाचित्रातील त्या मुलीचा शोभा राणीशी, कुठं दिलाय तुम्हाला इकडे, शोभा राणीशी. आणि नातेसंबंधामध्ये कसं असं लक्षात घ्या, कुणाचे कुणाशी नाते जर असं, किंवा ए हा बीचा, किंवा ए ही बीची, किंवा ए चा बीशी, तर या ठिकाणी बघा इथं चा आणि शी असेल किंवा ची आणि शी असेल तर ह्यांचं चाच किंवा चेचं नातं सांगायचं असतं. आणि हा आणि चा किंवा ही आणि ची मध्ये हा किंवा हिचं नातं सांगायचं असतं. आलं लक्षामध्ये. मग ह्यांचं जेंडर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग बघा, चा कोणाला दिलाय बघा, हिला दिलेलं आहे छायाचित्रातल्या मुलीला. शी कोणाला दिले, शोभा राणीला दिले. मग ही व्यक्ती कोण आहे, ह्या व्यक्तीची बाबा शोभा राणीची मुलगी कोण आहे, तर मुलगी आहे. मग उत्तर काय झालं, मुलगी झालं. आणि जर विचारलं असतं बाबा की त्या मुलीशी शोभा राणीचे संबंध, नाते काय, त्या मुलीशी शोभा राणी नाते काय, तर चे जर दिला असता इथं तर आई उत्तर आलं असतं. त्यामुळे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. का, कारण की दोन्ही पर्याय तुम्हाला दिले बघा, आई पण दिले आणि मुलगी पण दिली. ह्याच्यातला कुठला घ्यायचा, तर ज्याला त्यांनी चा दिलाय ना तो ही घ्यायचा. ही कोण आहे बाबा, तर मुलगी आहे. म्हणून उत्तर आला आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा. हा पण नातेसंबंधावरचा प्रश्न. कशावरती विचारलाय तुम्हाला, कोरिलेट ब्लड रिलेशन वरती. ठीक आहे बघा.
म्हणजे काय असतं बघा, आता हा जो मध्ये तुम्हाला मायनस प्लस भागिले जे दिले ना, हे कोड असतं. आणि कोड नेहमी लक्षात ठेवायचं की बाबा हे जे कोड आहेत ना, तर ते मागच्या अल्फाबेटसाठी दिलेले असतात. पण तरी पण आपण चेक करायचं किंवा नेमका हा कोड मागच्या अल्फाबेटसाठी आहे का पुढच्या अल्फाबेटसाठी. आजपर्यंत असं झालेलं नाही. प्रत्येक वेळेस हा कोड तुम्हाला मागच्या अल्फाबेटसाठी दिलेला आहे, पण कधी पण चुकू शकते. फक्त एक वाचून घ्यायचं काय, ए मायनस बी चा अर्थ ए ही बी ची मुलगी आहे. म्हणजेच काय, ए ही मुलगी आहे कुणाची, बी ची. म्हणजे याचा अर्थ हा कोड कुणासाठी दिलेला आहे, मागच्या अल्फाबेटसाठी दिला. ठीक आहे, बरं असू द्या. आता सगळं वाचपाची गरज नाही आपल्याला, फक्त काय प्रश्न काय दिला बघा त्यांनी, पी गुणिले आर मायनस एस या संबंधात पी चा एस शी काय संबंध आहे. ठीक आहे बघा, आता आपण सॉल्व्ह करू बघा. पी गुणिले आर, आता या बघा गुणिलेचा अर्थ काय दिलाय बघा, ए गुणिले बी चा अर्थ आहे ए हा बी चा पुत्र आहे. ए हा बी चा पुत्र आहे म्हणजेच काय, पी गुणिले आर म्हणजेच पी हा आर चा पुत्र आहे. बघा पी हा पुत्र आहे कुणाचा, तर बाबा आरचा. ठीक आहे, पी हा मुलगा आहे आरचा, पण आर कोणी माहित नाही आपल्याला, आणखी त्याचे वडील आहे का आई ते आपल्याला माहित नाही. चला परत पुढचं वाचा. आर वजा एस, वजा काय म्हटले बघा, ए वजा बी चा अर्थ आहे ए ही बी ची मुलगी आहे. म्हणजेच काय, तर आर वजा एस चा अर्थ काय, आर ही एस ची मुलगी आहे. बरोबर आहे का, आर ही मुलगी आहे कुणाची, तर एस ची. मग आपल्याला इकडे एस हा आर चा वडील आहे का आई आहे माहित नाही. ठीक आहे बघा, चला पुढे काय दिले बघा, या संबंधात पी चा, बघा पी ला काय दिले, चा दिलाय, पी चा यस शी काय संबंध आहे, यस शी काय संबंध आहे. म्हणजे तर चा असतो ना बघा, कुणाचे कुणाशी किंवा कुणाचा कुणाशी काय संबंध, तिथं चाच नातं सांगायचं असतं आपल्याला. चा कोण आहे शीचा, बघा कोण दिसतंय तुम्हाला बघा, यस जो आहे यस ची मुलगी आणि मुलीचा मुलगा म्हणजे नातू झाला. म्हणजे उत्तर काय आलं बघा इकडं, नातू. आणि जर उलट केलं असतं बघा, तर बाबा पी चे, इथं जर तुम्हाला चे दिलं असतं, पी चे यस शी नाते काय, सॉरी यस चे पी शी नाते काय, जर चे वरती दिला असता तर यसचा आपल्याला सांगावं लागलं असतं, पण यसचा आपल्याला जेंडर माहिती नाही, आजोबा आहे का आजी आहे. ठीक आहे बघा, चला आपलं उत्तर किती आलं इकडं, नातू उत्तर आलं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा क्लॉक चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये, घड्याळामध्ये 3:30 यावेळी तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असतो. ठीक आहे बघा, आता बघा थोडक्यात, आता घड्याळामध्ये किती वाजले बघा, 3:30. इथं तास काटा कुठे आपला 3 वरती आणि मिनिट काटा कुठे बाबा, तर आपल्या इकडं 30 वरती. त्यावेळेस त्या दोघांमधला अँगल किती असतो सांगायचं असतं. 90 डिग्रीचा डायरेक्ट करायचं नसतं, लक्षात घ्या. कारण कसं असतं, ज्यावेळेस 3 वाजले असतात 3 घड्याळामध्ये, त्यावेळेस तुमचा तास काटा जर 3 वर असेल ना, तर मिनिट काटा तुमचा कुठं असतो, 12 वरती असतो. बरोबर आहे का, पण 3:30 वाजता मिनिट काटा कुठं जातो, 12 वरून 6 वर जातो. बरोबर आहे का, तो 6 वर मग 30 मिनिटं पुढे पळतो. मग 30 मिनिटं पुढे जाईपर्यंत तुमचा तास काटा काय 3 वर थांबलेला नसतो, तो 3 आणि 4 मध्ये पुढे सरकलेला असतो. बरोबर आहे का, मग त्यावेळेस त्यांच्यातला जो अँगल असतो ना, तर तो 90 डिग्रीपेक्षा कमी होतो, लक्षात ठेवायचं. तुमचा मिनिट काटा कुठं आला, 6 वर 30 वर आला, पण तुमचा तास काटा जो आहे ना, तर तो 3 आणि 4 मध्ये कुठेतरी इथं असतो बघा. हा अँगल विचारायला असतो आपल्याला किती. ठीक आहे, बरं असू दे, आपलं काढताना कसं काढतो आपण बघा, फॉर्म्युला कुठला दिलेला आपल्याला त्यांनी, 11/2m मायनस 30h, किंवा उलट मांडा 30h मायनस 11/2m. आता एम म्हणजेच काय, मिनिट, एच म्हणजेच काय, हावर म्हणजे तास. आता बघा 11/2 आणि काय दिले त्यांनी, 3:30. मिनिट म्हणजे किती बघा, 30 मिनिट नाही तर 30 ने गुणा वजा 30, आणि एच म्हणजेच काय दिले बघा त्यांनी आपल्याला, किती तास आहेत, तर 3 तास आहेत, 3 करायचं. आणि आता भाग घालावा, चला 11 त्रिक 33 म्हणजे 330 आले, 330 भागिले 2 वजा 30 त्रिक 90. चला किती येते बघा, 330 भागिले 2 करा, बे एक बे, बे एक बे, एक राहिला, परत बे सक 12, 1 13, बे पंचे 10, म्हणजे 165 वजा जर 90 केला आपण, तर काय निघेल बघा, 165 मधून 90 गेले तर खाली किती राहते, 75 राहते. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, भरतचे वय शरदच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 वर्षांनी कमी असून रामच्या वयाच्या 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. तर रामचे वय 70 वर्ष असेल तर त्या तिघांच्या वयांची बेरीज किती. आता बघा भरतच्या वयाचं जे गुणोत्तर आहे ना, ते दोघांबरोबर दिलेले, कोणाबरोबर, शरद बरोबर पण दिले आणि राम बरोबर पण दिले. बरोबर आहे का, आता भरतचं वय काय दिले बघा, भरतचे वय किती दिले बघा त्यांनी आपल्याला,
तर शरदच्या वयाच्या 302 पटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे बघा. बरं का, शरदचं जे वय आहे तर शरदच्या वयाची 302 पट आणि या पटीपेक्षा 3 वर्षांनी कमी दिली, 3 वर्षांनी कमी आहे. असून असून पुढे काय दिले बघा, रामच्या वयाच्या परत काय दिले बघा, परत भरतचं वय किती दिले रामच्या तुलनेमध्ये, भरतचं वय किती दिले तर रामच्या वयाच्या बघा, रामच्या वयाच्या 4/7 पटीपेक्षा 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे, तर 2 ने जास्त आहे. ठीक आहे बघा. आता परत काय दिलं तर रामचे वय 70 वर्ष आहे. रामचं वय माहिती आहे आपल्याला, रामच्या जागेला 70 वर्ष लिहा इकडे. रामच्या जागेला आपण काय केलं इकडे 70 वर्ष केलं. हा हा तर तर त्या तिघांच्या वयांची बेरीज किती. आता हे तर काय दिसते बघा तुम्हाला, इक्वेशन कळते आपल्याला. भरतचं वय आपल्याला बघा, भरत इज इक्वल टू भरत इज इक्वल टू, मग ह्या दोन्ही जे व्हॅल्यू आहेत ते एकमेकांना इज इक्वल टू आपण मांडू शकतो, बरोबर आहे का. काय निघेल बघा, शरद शरद इज इक्वल शरद गुणिले 3/2 वजा 3 बरोबर 70 गुणिले 4/7 अधिक 2. काय निघते ह्याच्यामध्ये, 7 1 7 7 10 70 बरोबर आहे का. काय निघालं बघा, 10 चोक 40 40 आणि 2 झाले 42, इथं 42 आलं. चला परत काय निघते बघा, शरद जागायला ठेवला आपण. ठीक आहे बघा, शरद जागायला ठेवला आपण, गुणिले 3/2 वजा 3. ठीक आहे बघा. चला आता वजा 3 जो आहे तो बरोबरच्या पुढे गेला काय होतो, अधिक होतो, बरोबर आहे का. काय निघेल बघा इकडं, शरद 3 गुणिले 3/2 बरोबर 42 अधिक 3 म्हणजे बरोबर किती झाले बघा, 45 झाले. ठीक आहे बघा, एक एक स्टेप कमी करू आपण. चला आता शरद जागायला ठेवा, शरद आपण जागायला ठेवला आणि काय केले बघा, 3/2 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय होईल बघा, 45 गुणिले हे 3/2 बरोबरच्या पुढे गेले काय होईल, उलट 2/3 होईल, 2/3 आणि आता भागाला बघा, 3 1 3 3 1 3 3 5 15 म्हणजे थोडक्यात 15 3 45 आणि 15 2 30 आलं. झालं, शरदचं पण वय कळलं आपल्याला किती 30 वर्षे, बरोबर आहे का. बघा इथं तुम्हाला रामचं वय माहित झालं, बरोबर आहे का. हे झालं रामचं, शरदचं वय झालं 30 वर्ष. आपलं काढायचं वय कोणाचं बघा, आता तर भरतचं वय काढायचं. भरतचं वय घ्या, कुठल्या पण एका ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून घ्या, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या पण भरतचं वय किती आहे बघा. चला, भरत इज इक्वल टू भरतचं वय किती आहे तर बघा, शरदचं वय किती आहे 30 आहे. या 30च्या बघा 3/2 करा, 30 गुणिले 3/2 वजा 3 करा, काय निघते बघा, बेक बे 15 2 30 म्हणजे किती आलं बघा, 15 3 45 45 वजा 3 करा बरोबर किती आलं 42. विचारताना त्यांनी विचारले काय, तर त्या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे, बेरीज किती आली बघा, 70 झालं रामचं, परत 30 झालं शरदचं आणि 42 झालं कोणाचं, भरतचं. किती निघते माझ्याकडे, 70 आणि 30 100 100 आणि 42 142, म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 3 142 वर्ष. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिलं ना, डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, प्रणव स्वतःच्या घरून निघून शाळेत जाताना प्रथम पूर्वेकडे सरळ 100 मीटर चालत जातो. बघा आता प्रणव काय केले बघा, घरापासून बाहेर निघाला आणि तो कुठे गेला, पूर्व दिशा या साईडला असते बघा. पूर्वेकडे किती गेला तो, तर 100 मीटर चालत गेला, 100 मीटर चालला. परत काय केले बघा, त्याच स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून सरळ 50 मीटर चालतो बघा. आता परत तो काय केला, काटकोनात वळला कुठं, उजव्या दिशेला, आणि खाली किती गेला तर 50 मीटर गेला. चला परत पुढे काय दिले बघा, नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळतो, वळून सरळ 100 मीटर चालल्यावर शाळेत पोहोचतो. आता इथून डावीकडे वळतो, मला सांगा जर दक्षिणेकडे चेहरा असेल तर डावी बाजू कुठली असते बघा, ही असते. ठीक आहे बघा, डावीकडे वळतो किती जाते बघा, आता 100 मीटर जातो आणि कुठं पोहोचतो बघा, शाळेत पोहोचतो. तर विचारलं काय आपल्याला त्यांनी, इथं शाळा करू आपण. तर प्रवीणचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे, शाळेच्या कोणत्या दिशेला प्रवीणचं घर दिसतंय बघा, काय ना उभी रेष मारा घेत अशी आणि इकडे गाडी रेष. ठीक आहे बघा. चला ही दिशा कुठली आहे बघा, तुमची पश्चिम आहे. इकडे शाळेच्या वर झाली इकडे उत्तर, काय असतं बघा, आग्नेय, नैऋत्य, ही झाली वायव्य. कुठे येते बघा, शाळेच्या वायव्य दिशेला, म्हणजेच काय ते ऑप्शन नंबर 3 येते. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ही झाली इकडं, या इकडे झाली ईशान्य, ही झाली पूर्व, ही झाली पश्चिम, खाली दक्षिण आणि वरती झाली उत्तर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता.
बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, एका रांगेत समान अंतरावर 25 खांब उभे केलेले आहेत. जर पहिल्या व 8व्या खांबातील अंतर 56 मीटर असल्यास 6व्या व 22व्या खांबातील अंतर किती? आता बघा लक्षात घ्या, पहिल्या आणि 8व्या खांबातलं अंतर, इथे 1 नंबरचा खांब आहे, इथं 8 नंबरचा खांब आहे, बरोबर आहे का? कसं असतं लक्षात घ्या, खांब जरी 8 असले ना तर गॅप 8 निघत नाहीत. समजा 2 खांब मांडले मी, 2 खांबामध्ये गॅप किती निघाला? एकच गॅप निघाला. 3 खांब असतील तर 2 गॅप निघतील, 4 खांब असतील तर 3 गॅप निघतील. म्हणजे कधी पण संख्येपेक्षा एक गॅप हा कमी निघतो, बरोबर आहे का? थोडक्यात काय, 1 ते 8 खांब आहेत म्हणजे 7 गॅप आहेत. 7 गॅप मधला अंतर किती आहे? 56 मीटर आहे, बरोबर आहे का? म्हणजे जर तुम्ही 56 भागिले जर 7 केले तर काय निघते बघा, 7 8 56 म्हणजे 8 मीटर निघते. 8 मीटर हे एका गॅप मधलं अंतर आहे, 8 मीटर. ठीक आहे, आता पुढे काय म्हटलंय बघा, तर 6व्या व 22व्या खांबांमधील अंतर किती बघा, इकडे 6 नंबर लिहिला, इकडे 22वा नंबर लिहिला. ठीक आहे बघा. मग आता मला सांगा, 6 आणि ह्या 22 नंबर मध्ये किती खांब आहेत बघा, आणखी बघा, बघा 6 अधिक 16 काय येते? 6 अधिक 16 काय निघते? 22 निघते, बरोबर आहे का? म्हणजे 7 8 9 10 11 12 13 14. पण लक्षात घ्या, इथं आता पहिला खांब आपल्याला म्हणजे 6 पासून 22 पर्यंत आता 16 खांब आहेत, पण गॅप पण 16 निघतात, लक्षात घ्या, गॅप 15 निघत नाही. ठीक आहे बघा, म्हणजे गॅप किती निघतात तर 16 गॅप निघतात. मग 16 गुणिले काय ते बघा, 16 गुणिले 8 करा, 8 सख्ख 48, 8 एके 8 आणि 4 किती झाले बघा 12, म्हणजे किती झाले? 128 मीटर झालं. म्हणजे 128 मीटर गॅप निघेल. 128 मीटर म्हणजे किती झाला? ऑप्शन नंबर 2 झाला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बा प्रश्नामध्ये, मला 19 मीटर दोरखंडाचे 1 मीटर लांबीचे तुकडे कापून तयार करावयाचे आहेत. प्रथम मी त्या दोरखंडाची दोन्ही टोके जुळून घेतली तर मला हवे असलेले त्या दोरखंडाचे तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल? ठीक आहे, आता कसं असतं बघा, 19 मीटरची दोरी आहे, बरोबर आहे का? आपण काय केलं, ती दोरी ही अशी घेऊन ही अशी काय केली, वळवली आणि इथं 2 टोकं जुळवली त्याची. ठीक आहे बघा, म्हणजे वरचं झालं तुमचं किती? 8.5, सॉरी किती? 9 2 18 नाही का? 9.5 आणि 9.5 झालं. 9 9 18 आणि 19 मीटर झाले. आता आपण काय केले बघा, आपल्या किती मीटरचे पाहिजे बघा, तर 1 मीटरचे तुकडे आपल्याला कापायचे, तर आपल्याला असे किती आपण कट मारू शकतो, किती वेळा कापावं लागतील. ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, जर मारले मी इथं हे 1 2 परत 3 4 5 6 7 8 बघा, बरोबर आहे का? 1 2 3 4 5 6 7 8 बघा, आता लक्षात घ्या किती झाले बघा, इथं 1 2 3 4 5 6 7 8 8 मीटर झाले. खाली पण किती निघतील? 8 निघतील. 1 2 3 4 5 6 7 8 8 दोन्ही किती झाले? 16 झाले, बरोबर आहे का? बघा आपल्याला किती 19 मीटर कापायचे आपल्याला, 1 2 3 4 5 6 7 8 8 झाले, बरोबर आहे का? तर काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, 18 मीटर जर असेल तर काय, सॉरी 9 मीटर 8 8 2 16. ठीक आहे बघा, चला आता इथं किती निघतील बघा गॅप, 1 2 3 4 5 6 7 8 कट मारले आपण, 9वा कट मारला मी आणखी. काय निघाल बघा इकडं, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि खाली पण 9. 9 2 18 मीटर झाले, बरोबर आहे का? म्हणजे मी काय केलं, 9 कट मारले तर मला 18 मीटर. आणि परत बघा, हा जो एक भाग दिसतोय तुम्हाला, हा एक भाग, हा हे दोन्ही मिळून किती आहे बघा, तर 1 आहे. म्हणजे वरचा 0.5 आणि खालचा 0.5, म्हणजे एकूण 9 कट मध्ये आपण किती 19 तुकडे केले 1 मीटरचे, कारण आपण जुळलेला तुकडा, बरोबर आहे का? त्यामुळे तुकडा झाला तुमचा 9.5 मीटरचाच, बरोबर आहे का? मग वर 9.5 मीटर, खाली 9.5 मीटर. 1 मीटरचे जर तुकडे काढत गेला तुम्ही तर काय निघते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, वर 9 तुकडे गेले, वर 9 खाली 9, म्हणजे एकाच टायमाला तोडल्यामुळे काय झालं, 2 2 मीटर एका बाजूला निघत गेलं आपलं. 9 2 18 आणि 19 म्हणजे आपलं काय 9 तुकडे निघतात. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन, सॉरी सिटिंग अरेंजमेंटवरचा प्रश्न आहे. ठीक आहे, हा प्रश्न पहिला येऊन गेलेला आहे एमपीएससी कंबाईन पेपरला आहे कुठल्या तरी का. काय दिसते पाहिजे आता काय दिले बघा, मधु बोलू कनू ज्ञानू मिनू व ननू हे 6 मित्र मैत्रिणी षटकोनाकार क्षेत्राच्या बाजू तयार होतील अशा पद्धतीने 6 खुर्च्या मांडून बसलेले आहेत. बघा आता ज्यावेळेस लक्षात घ्या, हे समसंख्येमध्ये ज्यावेळेस बसतात, समसंख्येमध्ये म्हणजे 4 6 8 10 12 याप्रमाणे, तर त्यातले दोघं जण एकमेकाच्या समोर बसले असतात. ठीक आहे बघा, षटकोन जरी दिला किंवा अष्टकोन जरी दिला किंवा पंचकोन जर दिला तर तो पंचकोन इथे काढत बसायचं नसतं, लक्षात घ्या.
इथं षटकोन काढायची गरज नाही, डायरेक्ट सर्कल काढायचा आणि त्याच्यामध्ये 6 जण दाखवा. हे 1 2 आणि 3 रेषा मारा. म्हणजे 1 2 3 4 5 6 जण झाले. ठीक आहे बघा. आता पुढे काय केले बघा त्यांनी. मधु हा ज्ञानूच्या समोर कणूच्या शेजारी उजव्या हाताला बसला आहे बघा. मधु कुठे आहे? ज्ञानूच्या समोर. ज्ञानू दाखवा इकडे. ज्ञानूच्या समोर कोण आहे बाबा? इथं मधु आहे. मधु कुठं आहे? तर मधु हा ज्ञानूच्या समोर व कणूच्या शेजारी उजव्या हाताला बसला आहे. मधु कुठं आहे? तर कणूच्या शेजारी. आणि कणूच्या पण शेजारी कुठं? त्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे. ठीक आहे बघा. चला परत. कारण कसं असतं, सेंटरला जर आपला चेहरा असेल ना, तर आपला उजवा हात या साईडला असतो, डावी बाजू या साईडला असते. ते इमेजिन करायचं. ठीक आहे बघा. पुढे काय दिले बघा. मिनू ही मधु आणि नलू यांच्यामध्ये बसली आहे. बघा मिनू कुठं आहे? मधु आणि नलू. मधु तर ऑलरेडी इथं माहिती आहे. पण नलू जर आपण इकडे घेतला तर इथं कणू दिसते. मग नलू कुठे घ्यावं लागेल? आपल्या इकडे घ्यावं लागेल. एक बाजू सोडली तर नलू आला. काय दिले आपल्याला इकडे त्यांनी? मधु. थांबा. मिनू हा काय? मधु आणि नलू यांच्यामध्ये कोण आहे? तर मिनू आहे. तर मिनूल्या यांच्यामध्ये बसले असून ती नेमकी बोलूच्या समोर आहे. बघा मिनू कुठं आहे? तर बोलूच्या समोर आहे. इथं झाला बोलू. हे वाक्य जरी नसतं दिलं तरी चाललं असतं, कारण आपोआप मिनूच्या समोर बोलू झाला असतं. ठीक आहे. चला पुढे काय दिले बघा. पुढील पैकी 3 जो त्यांचा गट होऊ शकतो तर कोणती जोडी वेगळी आहे? तर तिघांचा गट थोडक्यात काय बघा सारखा आहे. 3 गट सारखे आहेत आणि एक वेगळा आहे. तो कुठला शोधायचा आपल्याला बघा. आता काय दिसतं तुम्हाला बघा. नलू आणि बोलू. नलू आहे इथं, बोलू आहे इथं. ठीक आहे बघा. एकाडे घेतल्या संख्या त्यांनी. चला नलू आणि मधू. नलू इथं आहे, मधू इथं आहे. चला परत काय दिसते बघा. नलू आणि मिनू. नलू आणि मिनू कुठे आहेत बघा? शेजारी आहेत. आणि परत मधु आणि बोलू. बघा मधु आणि बोलू. तर बघा लक्षात घ्या, हे 1 नंबर 3 नंबर आणि 4 मधले ज्या जोड्या आहेत त्या कशा आहेत बघा? एक आड एक बसलेले आहेत. बोलू नलू असेल, नलू मधू असेल किंवा मधू बोलू असेल, त्यांच्यामध्ये एक एक जणांचा गॅप आहे. इथं मात्र नलू आणि मनू काय बघा? एकमेकांच्या शेजारी बसले. त्यामुळे आपलं उत्तर काय निघते बघा? नलू आणि नलू आणि मिनू. कोण नलू? एक मिनिट. नलू बोलू, नलू बोलू, नलू मधू, नलू मधू, परत काय? मधू बोलू, मधू बोलू. म्हणजे हे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नलू आणि मिनू. नलू आणि मिनू. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? सॉरी, बोट आणि स्ट्रीम वरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. बोट आणि प्रवाहावरचा काय दिले बघा याच्यामध्ये. एका नावाड्यास नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर अंतर नाव हाकण्यास 3 तास लागतात. त्याच नावेला तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हाकण्यास 5 तास लागतात. तर त्या नावेचा स्थिर पाण्यातील ताशी वेग किती किलोमीटर आहे? ठीक आहे बघा. आता सुरुवातीला काय करणार आपण? नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती ते काढून घ्यायचं बघा. ठीक आहे बघा. प्रवाहाच्या दिशेने वेग किती असेल बघा? लक्षात घ्या. तर नावेला काय दिले बघा? 30 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागतोय? तर 3 तास वेळ लागतोय. किती झाला माझ्याकडे? 10 किलोमीटर पर आवर वेग झाला. 10 किलोमीटर पर आवर. त्याच नावेला बघा प्रवाहाच्या बघा दिशेने म्हटलं ना, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती असेल बघा? तर ते 30 किलोमीटर अंतर पूर्ण करायला त्या नावेला किती वेळ लागतो? तर 5 तास वेळ लागतो. बरोबर आहे का? 5 तास वेळ लागतो. त्याच्या ताशी वेग किती असेल बघा? 5 × 30 6 किलोमीटर पर आवर. ठीक आहे मग झाला. आपल्याला काय कळलं? प्रवाहाच्या दिशेने वेग किती झाला? 10 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती झाला? 6 किलोमीटर. या दोन्ही वेगांची बेरीज करा बरं. बोटीचा वेग निघून जातो. बोटीचा वेग निघून जातो. काय बघा 10 + 6 भागिले 2 करायचं. काय निघते मग? 10 आणि 6 16. 16 भागिले 2 केले किती निघते बघा? 16 भागिले 2 केले की 8 निघते. 8 किलोमीटर. हा झाला तुमचा कशाचा वेग? तर बोटीचा वेग. आणि प्रवाहाचा वेग विचारला असताना आपण काय केलं असतं? तर 10 - 6 भागिले वजा करायचं फक्त. आधीच्या जागेला वजा. इथं काय निघतं? तुमचा प्रवाहाचा वेग निघतो. प्रवाहाचा वेग. काय निघतं बघा? 10 6 गेले राहिले 4. 4 भागिले 2 केले काय निघते? 2 निघते. बघा मग 8 आणि 2 10 किलोमीटर आणि 8 2 गेले 6 किलोमीटर. ठीक आहे. आपलं उत्तर निघालं किती? तर नावेचा स्थिर पाण्यातला वेग किती? 10 किलोमीटर. सॉरी किती? 10 नाही 8 किलोमीटर. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे बघा. छाया व माया यांच्या जवळ प्रत्येकी काही गुलाबाची फुले होती. छाया मायाला म्हणाली, जर तू मला तुझ्या जवळची 5 फुले दिलीस तर माझ्याकडे तुझ्याकडे राहिलेल्या फुलांच्या दुप्पट फुले होतील. माया छायाला म्हणाली, त्याऐवजी तू मला 5 फुले दिलीस तर आपल्या दोघींकडे समसमान फुले होतील. तर छाया व मायाकडे अनुक्रमे किती गुलाबाची फुले होतील? तर बघा आता अशा टाईपच्या प्रश्नामध्ये तुम्ही तिथं समीकरण मांडण्यात बसायची गरज नसते. लक्षात घ्या. तिथं बघा कारण का
तिथे तुम्हाला दोन दोन उत्तर दिलेत त्यांनी, बरोबर आहे का? मग ज्यावेळेस अशी तुम्हाला दोन दोन बघा पर्यायामध्ये दोन दोन ऑप्शन असतील ना, तर त्यावेळेस काय करायचं, ऑप्शनवरनं जायचं. म्हणजे काय दिसतंय बघा तुम्हाला, आता एक सुरुवातीला काय दिले तुम्हाला इकडे, छाया नंतर माया दिली, बरोबर आहे का? छाया आणि नंतर दिले माया. आता मला सांगा, ही छाया असेल, ही माया असेल. आता छाया काय म्हणते बघा, जर तू मला तुझ्या जवळची 5 फुले दिलीस, तर माझ्याकडे तुझ्याकडे राहिलेल्या फुलांच्या दुप्पट फुले होतील. समजा छायाला जर हिने 5 फुलं दिली याकडे, हिची फुलं झाली 30, हिची फुलं किती झाली बघा तर 15. मग त्याचे दुप्पट आहेत का तर आहेत. पहिल्या कंडिशन मध्ये बसते, बरोबर आहे का? दुसरी कंडिशन काय म्हटलंय बघा, पण माया काय म्हणते, माया छायाला म्हणाली, त्याऐवजी तू मला 5 फुले दिलीस तर आपल्याकडे दोघींकडे समसमान फुले होतील. त्याऐवजी समजा हिने 25 मधली 5 फुलं हिला दिली, तर हिच्याकडे किती फुलं राहतील, 20 राहतील. आणि हिच्याकडे होतील किती, 25. दोघींकडची फुलं समान झाली का तर नाही, त्यामुळे पहिला ऑप्शन चुकते. सेम बघा आता काय, जर समजा छायाला मायाने 5 फुलं दिली, बघा पहिले काय दिले, छाया मायाला म्हणाली, जर तू मला तुझ्या जवळची 5 फुले दिलीस तर माझ्याकडे तुझ्याकडे राहिलेल्या फुलांची दुप्पट फुले होतील. म्हणजे ही जर समजा छाया असेल आणि ही झाली माया. मायाने जर समजा छायाला 5 फुलं दिली, त्याची फुलं किती झाली बघा, 40 झाली. आणि हिची फुलं किती झाली बघा, 20 झाली. बरोबर आहे का? 5 हिला दिली तर 35 ची 40 झाली आणि 5 हिची कमी होतील तर 20 होतील. मग दुप्पट आहेत का तर आहेत. पण त्याऐवजी माया काय म्हणते, की त्याच्याऐवजी तूच मला तुझ्याकडची 5 फुलं दे, दोघींकडची फुलं आपली समसमान होऊन जातील. बघा, तर 35 मधली 5 फुलं हिला दिली, तर हिच्याकडे किती फुलं राहिली, 30 राहिली. आणि हिला 5 मिळाली म्हणजे काय, 25 आणि 5 30 झाले. म्हणजे दोन्ही कंडिशन फॉलो होतात बघा. बरोबर आहे का? एका ठिकाणी बघा, जर मायाने छायाला पुस्तकं दिली तर 20 आणि 40 दुप्पट होतात फुलं कोणा छायाची. आणि ते छायाने जर 5 फुलं मायाला दिली, दोघींकडे समसमान फुलं होतात. म्हणजे काय ते बघा, आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ वरचा क्वेश्चन. ठीक आहे, बघा आता बघा, दशांश अपूर्णांकामध्ये विचारले की जास्त बघा लय कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. कसं असतं लक्षात घ्या. मला सांगा, आता 547 दिसते, पूर्णांकामध्ये संख्या कुठे केवढे नाही, तेवढं त्याच संख्येचा फक्त फोकस करायचा. काय, 547. 547 बघा, मला सांगा 547 च्या आधीचा वर्ग कुठला असतो, 529 असतो, बरोबर आहे का? 529 हा 23 चा वर्ग झाला. आणि 576 हा झाला तुमचा 24 चा वर्ग. आणि ही संख्या कुठली आहे तुमची, 547 आहे. साहजिकच आहे, ती संख्या 23 आणि 24 च्या मध्ये असेल, मग 23 पॉईंट समथिंग. उत्तर काय निघालं आपलं ऑप्शन नंबर 3. बरं, चल तुम्ही म्हणताल सर इथं समजा दशाचा अपूर्णांक नसेल तर मग काय करायचं बघा. तरी पण सांगतो कसं असतं शॉर्टकट मध्ये बघा. ठीक आहे, बघा आता समजा मी इथं काय केलं, 54, 75 आणि 6 केलं, तर काढत बसायची गरज नाही, लक्षात घ्या. इथं दशाचा अपूर्णांक असतो आपला, लक्षात घ्या कधी पण. तो 2-2 घर अलीकडे आणायचा. ठीक आहे, बघा समजा मी काय केलं, दशाचा अपूर्णांकामध्ये जर नसेल दिलं, पूर्णांकामध्ये जर दिला असेल ना, तरी आपण काढू शकतो. कसं, इथला गती कधी पण बघा, वर्गमुळामध्ये दशाचा अपूर्णांक 2-2 ने सरकतो अलीकडे. ठीक आहे, बघा 2 घर अलीकडे आणले, मी इथं मांडलं 547 येते. चला मी म्हणतो 23.4 आणि आणखी एक 23 पॉईंट पर्याय दुसरा एखादा पर्याय असेल तर मग आणखी जर समजा मी 2 घर अलीकडे आणू, इथं 2 घर दिली सोडली, आणखी 2 घर अलीकडे सोडून इथं दशा अपूर्णांक देऊन टाकला 5.4756. पण मला सांगा 5 च्या आधीचा वर्ग कुठला असतो, 4 असतो. आणि 4 हा कितीचा वर्ग आहे, तर 2 चा वर्ग. याचा अर्थ काय, वर्गमुळाची सुरुवात 2 नेच होणार आहे. पण इथे सगळे पर्याय कशी दिले तुम्हाला, 2 ने दिले, त्यामुळे आपण ते नाही करू शकत. ठीक आहे, बघा बरं कसं असतं लक्षात घ्या, कुठल्या ना कुठल्या एका ह्याच्यामध्ये सापडून जातं ते, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा इथं आपल्याला कशामध्ये सापडलं, ते पूर्णांकामध्ये सापडलं. म्हणजे 547 च्या आधीचा वर्ग कुठला आहे, 23 चा 529 आहे. आणि मग इथं 23 पॉईंट असणारी संख्या एकच आहे. पुन्हा आपलं उत्तर किती आलं, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा दशांश अपूर्णांकाची बेरीज दिली, बघा सगळ्यांचा छेद कसा आहे बघा, समान आहे, बरोबर आहे का? मग छेद समान लिहून टाका, 9. आता छेद समान आहे तर अंशाची बेरीज करा, काय निघते बघा, 12 आणि 5 17, 17 आणि 18 किती झाले बघा, 17 आणि 8 25 आणि 10 35, 35 आणि 4 झाले 39, 39/9 म्हणजेच आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, सविता आणि सुनीता यांच्या सध्याच्या वयाची बेरीज 39 वर्ष आहे. 3 वर्षांपूर्वी सुनीताचे वय सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या दुप्पट होते, तर सविताचे सध्याचे वय किती? आता इथं आपण तात्पुरतं वय मांडून घेऊ बघा, सविता आणि दुसरी कोण आहे तर बाबा सुनीता आहे. ठीक आहे, बघा चला काय दिले बघा, तर सविता आणि सुनीता यांच्या सध्याच्या बघा इथं सध्याच्या वयाची बेरीज 39 वर्ष आहे. 3 वर्षांपूर्वी सुनीताचे वय सविताच्या त्यावेळेच्या वयाचे दुप्पट होते. आता आपण 3 वर्षांपूर्वीचा आधी वय मांडू शकतो. ठीक आहे, बघा 3 वर्षापूर्वी
3 वर्षांपूर्वीच आपल्याला गुणोत्तर माहिती आहे, बरोबर आहे का? 3 वर्षांपूर्वीचं गुणोत्तर काय दिले? सुनीताचे वय सविताच्या वयाच्या त्यावेळेच्या वयाचे दुप्पट होते. सविताचं वय जर समजा x असेल तर सुनीताचं वय किती आहे बघा? 3 वर्षांपूर्वी 2x. बरोबर आहे का? हा. आता हे गुणोत्तर कळलं आपल्याला. ह्या गुणोत्तरावरून आपण आजचं वय काढू शकतो. आजचे वय. आता मला सांगा आजचं वय काय असेल? हे 3 वर्षांपूर्वीच आहे. आजच्या वयामध्ये प्रत्येकाच्या वयामध्ये 3-3 वर्ष वय वाढेल. बरोबर आहे का? इथं काय होईल? x अधिक 3 आणि इकडे झाले 2x अधिक 3. ठीक आहे? आणि आणखी एक गोष्ट काय माहिती आहे आपल्याला? तर आपल्याला आजच्या वयाची बेरीज माहिती आहे. दोघींच्या सध्याच्या वयाची बेरीज किती आहे? तर 39 वर्षे. म्हणजे ह्या दोन वयांची बेरीज किती असेल बघा? 39 वर्ष असेल. काय निघेल माझ्याकडं? x अधिक 3 अधिक 2x अधिक 3 बरोबर झाले 39. काय निघेल बघा? 2x आणि 1 झाले 3x. 3x अधिक 3 आणि 3 किती झाले? 6 बरोबर झाले 39. ठीक आहे बघा. चला आता काय होईल? 3x जागायला ठेवा आणि 6 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाक. काय होईल? मायनस होईल. 39 वजा 6 बरोबर किती आले बघा इकडं? बरोबर किती झाले इकडं? 33 झाले. ठीक आहे बघा. चला आता x जागायला ठेवा आणि 3 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल? 33 भागिले 3 बरोबर किती येईल बघा? 11. 11 त्रिक 33 म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 11. पण प्रश्न कुठे विचारलाय? तर सविताचे सध्याचे वय किती? मग सविताचे सध्याचे वय आजचे वय किती आहे बघा? x अधिक 3 आहे म्हणजेच काय? 11 अधिक 3. 11 अधिक 3 बरोबर झाले 14. 14 वर्ष म्हणजेच किती झालं बघा? ऑप्शन नंबर पहिला झाला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता मेन्सुरेशन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा तुम्हाला इथं? तर एका काटकोन त्रिकोणात एक बाजू 15 सेंटीमीटर व कर्ण 17 सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू किती? काटकोन त्रिकोण म्हणजे काय असतं बघा? त्याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. बरोबर आहे का? की ज्याचा एक कोन काय असतो बघा? 90 अंशाचा असतो. त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. ठीक आहे बघा. बरं आता याच्यामध्ये तुम्हाला एक बाजू काय दिली बघा? त्यांनी 15 सेंटीमीटर दिलेली. ही बाजू 15 सेंटीमीटर असं म्हणतो आपण. आणि कर्ण ह्याला काय म्हणतो आपण? हायपोथेनिस. कर्ण. मग कर्णाची लांबी किती दिली बघा? त्यांनी 17 सेंटीमीटर दिलेली. 17 सेंटीमीटर. आणि ह्याच्यावरून दुसरी बाजू विचारली आपल्याला. मग इथं आपण काय कुठल्या मेथडने जाऊ शकतो? तर पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला काय असतो बघा? समजा आता ह्याला आपण ए पकडलं तर ह्याला आपण बी पकडतो आणि ह्याला आपण काय पकडतो? सी पकडतो. थोडक्यात काय बघा? पायथागोरस थेरम काय म्हणतो? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. मग ए ची व्हॅल्यू किती आहे बघा? 15चा वर्ग. 15चा वर्ग अधिक दुसरी बाजू बी आहे त्याचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर 17चा वर्ग आला. चला काय निघेल बघा? आता इथं 15चा वर्ग झाला 225 अधिक बी चा वर्ग बरोबर 17चा वर्ग झाला 15चा वर्ग 225. 17चा वर्ग झाला 289. ठीक आहे बघा. चला आता बी स्क्वेअर जागायला ठेवा आणि 225 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा? 289 वजा 225 काय निघते बघा इथं? बी स्क्वेअर इज इक्वल टू 9तनं 5 गेले 4 राहिले. परत 8तनं 2 गेले 6 राहिले. 2तनं 2 गेले 0 म्हणजे 64 येते. बीचा वर्ग. ठीक आहे बघा. मग आता 64 अक्कीचा वर्ग आहे बघा. तर 8 8 64. बी इज इक्वल टू काय येते बघा? 8 येते. मग आपल्याला बघा इथं काय दुसरी बाजू किती असेल बघा? तर 8 सेंटीमीटर असेल. 8 सेंटीमीटर म्हणजे किती आले बघा? ऑप्शन नंबर 2 आला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता लसावी विचारलाय. काय दिसते बघा तुम्हाला? 15 व 20 या संख्यांचा लसावी किती येईल? बघा तोंड निघतो. 20 20 दोन्ही 40 20 त्रिक 60 म्हणजे 15 15 चोक 60. काढताना कसा काढतो बघा लक्षात घ्या. 15 आणि समजा 20 असेल. ठीक आहे बघा. आता काय करतो आपण? बरं शॉर्टकट मध्ये काढायचं असेल तर काय करतो आपण? कधी पण मोठी संख्या असेल त्या संख्येच्या पटीमध्ये जायचं. कारण त्या पण संख्येने भाग गेला पाहिजे. 20 ची दुप्पट आपण 40 केली. 40 ला 15 ने भाग जातो नाही जात. 20 ची तिप्पट केली आपण 20 त्रिक 60. 60 ला 15 ने भाग जातो. 15 चोक 60 याप्रमाणे. आणि जर काढायचं म्हणजे कसं काढतो आपण? चला 5 आणि 20 मध्ये कॉमन काय निघाला? 5 निघाला. 5 त्रिक 15 5 चोक 20. ठीक आहे बरोबर आहे का? चला आता 3 आणि 4 मध्ये कॉमन काय कुठला अवयव निघतो का? तर नाही निघत. झालं मग काय करायचं? या सगळ्यांचा काय करायचं? गुणाकार करून टाकायचा. काय निघेल? 5 गुणिले 3 गुणिले 4. 5 त्रिक 15 15 चोक 60 म्हणजे लसावी किती आला तर बाबा 60 आला. ऑप्शन नंबर 3. लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे थोडक्यात काय? 15 आणि 20 ने भाग जाणारे लहानात लहान संख्या म्हणजे थोडक्यात सगळ्यात जवळची संख्या पहिली संख्या कुठली? ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आपला कशावरचा प्रश्न आहे बघा? तर
विभाज्यतेच्या कसोट्या म्हणतो ना आपण, डिव्हिजिबिलिटी रूल, त्याच्यावरती क्वेश्चन काय दिले बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येस 8 ने निषेध भाग जातो. मग 8 ची कसोटी काय असते बघा, इथं काय 8 ने भाग सगळ्या संख्येला भाग घालत अशी गरज नसते. 8 ची कसोटी काय असते, शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग केला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. किती मोठी संख्या असू द्या, म्हणजे 12 अंकी संख्या आहे, शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग केला की त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. आता मला सांगा इथे काय दिसते बघा तुम्हाला, पहिलं दिसते 448. 448 ला फक्त काय करायचं आपण, ह्याचा काय 36चा काय घेणं देणं नाही आपल्याला, फक्त 448 करा आणि त्याला फक्त 8 ने भाग घालवा. काय निघेल बघा, 8 पंचे 40, खाली राहिले 4, त्याला 8 आले, परत 8 सख्खा 48. ठीक आहे बघा, म्हणजे थोडक्यात काय तर निषेध भाग जातो कशाला, पहिल्या संख्येला आपलं उत्तर निघून जाते. तरी पण आपण दुसऱ्या संख्या चेक करू बघा, इथं काय दिसते तुम्हाला 628. 628 जर आपण 8 ने भाग घालवला तर 8 ने भाग जातो बघा, 8 7 56, खाली राहिले 6, 6 वर 8 68 झाले बघा, 8 8 64 बघा, बाकी राहिली 4, म्हणजे 8 ने काय पूर्ण भाग जात नाही, दशांश अपूर्णांकामध्ये भाग जातो पण पूर्ण भाग जात नाही. त्यामुळे ह्याला काय विषय, ह्याचा विषय येत नाही. 3 नंबरला पण बघा, इथं पण 628 आणि इथं पण 628 आहे, त्यामुळे ह्याला पण भाग जाणार नाही. आणि 4 नंबरचा पर्याय जर बघितला आपण तर बघा, शेवटला 3 दिसतोय म्हणजे विषमांकी संख्या आहे आणि 8 ही कशी समांकी संख्या आहे, त्यामुळे मग इथं ह्याला पण भाग जाणार नाही. ऑप्शन नंबर 4 पण चुकते, म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, किंवा प्रॉफिट लॉस काय दिले बघा. जावेदने 3000 रुपयास एक याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. काही दिवसांनी त्यातील काही आंबे नसल्यामुळे 1200 रुपयास एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या, तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला. बरोबर आहे का. आता तोटा कसा असतो बघा, आपण कधी पण खरेदी किमतीवर काढतो, बरोबर आहे का. आता डायरेक्ट आपण करू शकतो काय बाबा, 3000 खरेदी आहे, तोटा 1200 रुपयाला बघा. एक पेटी तुम्ही समजा 3000 रुपयाला खरेदी केली आणि 30 पेटी तुम्ही 1200 रुपयाला विकली, मग तोटा किती झाला आपल्याला, 1800 रुपयाचा तोटा झाला, बरोबर आहे का, एका पेटी मागे. मग एका पेटी मागे जेवढा तोटा झाला तेवढा तुमचा 10 पेट्यां मागे असेल किंवा 100 पेट्यां मागे असेल. टक्केवारी आपण बघा, एका पेटीवरती काढलं तरी चालतं, काय फरक पडत नाही. मग आता मला सांगा, 3000 रुपयाला आपण पेटी बघा, बरं लिहून दाखवतो कसं असतं बघा, लक्षात घ्या. हे 3000 इकडे वरती आला 1800 गुणिले 100, पण हे कसं असतं लक्षात घ्या. 3000 तुमची खरेदी आहे, तोटा झाला तुम्हाला 1800, मग 3000 ला 1800 किती टक्के. ठीक आहे बघा, बरं इथं जर आपण बघितलं तर काय निघतं बघा, खरेदी किंमती वजा काय करतो आपण, तोटा करतो, बरोबर. काय असते आपली विक्री किंमत असते. पण टक्केवारीमध्ये जर बघितलं आपण तर खरेदी किंमत समजा आपली 100% असेल, तर समजा तोटा आपला किती झाला आपल्याला माहिती नाही, बरोबर आहे का. बघा आता इथं आपण संख्येमध्ये लिहू, आपण खरेदी किंमत आपली किती आहे बघा, 3000 रुपये. तोटा किती झाला, विक्री किंमत किती आहे आपली इकडे 1200 रुपये. तोटा किती झाला असेल बघा आपल्या इकडे 1800 रुपयाचा, बरोबर आहे का. मग इथे कसं असतं बघा, जर खरेदी किंमत कधी पण बघा, लक्षात घ्या, नफा आणि तोटा हा आपण खरेदी किमतीवर काढतो, येते लक्षामध्ये. मग इथं आपण जर समजा खरेदी किंमत 100% पकडली, तर मग तुमचा तोटा किती झाला 1800 रुपये, तर तो टक्केवारीमध्ये किती टक्के. काय तिरकस गुणाकार करायचं, हे न्यायला कोणाचं, हे न्यायला कोणाचं. x गुणिले 3000 बघा, x गुणिले 3000 बरोबर 100 गुणिले 1800, 100 गुणिले 1800. मग कसं असतं बघा, x आपण जागायला ठेवला आणि 3000 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाकला, काय होईल बघा, 100 गुणिले 1800 भागिले 3000 बरोबरच्या पुढे गेला की तो छेदाला जाईल. आणि आता बघा सेम आले का बघा, 1800 गुणिले 100 भागिले 3000 बघा, 1800 गुणिले 100 भागिले 3000 आहे का. आता भाग घालवा, चला या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या शून्याला हा शून्य गेला बघा, 3 1 3, 3 सक्का 18, परत 10 गुणिले 6 केलं 10 सक्का 60 येते, म्हणजे काय आपल्याला 60% तोटा झाला. 60% म्हणजे ऑप्शन नंबर किती आला बघा, 2 आला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा, सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरती प्रश्न आहे, काय दिले बघा. जर 1200 ची मुद्दल 3 वर्षांसाठी 7.5% दराने बँकेमध्ये ठेव म्हणून जमा केली, तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याजाची गणना करा. आता सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो लक्षात घ्या. बघा, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद काय असतो इकडे 100 असतो. आता मुद्दल आपल्याला माहित, सरळ व्याज माहित नाही आपण म्हणून आपण x पकडलं. मुद्दल किती आपली 1200 रुपये, 1200 रुपये मुदत किती आपली 3 वर्षांसाठी, आणि व्याजाचा दर किती बघा तर 7.5%, 7.5 छेद 100 केला. ठीक आहे, चला आता आपण काय करू, 7.5 चा आधी पूर्णांकामध्ये लिहून घेऊ सगळं. काय निघेल बघा, 1200 गुणिले 3 गुणिले 75
ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, इकडचा 1 शून्य कमी केला आणि इकडे टाकला तरी चालतो. ठीक आहे बघा. मग थोडक्यात काय, इकडे 120 करा आणि इथं 75 मांडा, किंवा इथं वर 1 शून्य वाढवा, खाली 1 शून्य वाढवा, कुठल्याही मेथड जावा, काही फरक पडत नाही. बघा इथं आपण काय केलं, अंशाला 1 शून्य वाढवल्यामुळे आपण छेदाला पण 1 शून्य वाढवला. 75 छेद किती झालं बघा, 1000 झालं. म्हणजे बघा अंशाला आणि छेदाला जर समान संख्येने गुणला आपण, तर आपला अपूर्णांक चेंज होत नाही, लक्षात ठेवायचं. वरती मी 10 ने गुणलं, खाली पण 10 ने गुणलं, अपूर्णांक स्थिर राहिला. ठीक आहे बघा. चला आता भाग घालवा, काय निघेल बघा इकडं. चला ह्या दोन बघा, हे 1 शून्याला 1 शून्य घालू आपण इकडं. 25 त्रिक 75, 25 चोक 100 आले. ठीक आहे बघा. चला परत 4 1 4, इकडे झाले 4 त्रिक 12 आणि हा 1 शून्य. बघा म्हणजे काय निघते बघा, 30 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे किती आलं, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 वरती 27 वर 1 शून्य मध्ये 270 झालं. 270 म्हणजे उत्तर किती येते बघा, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा काय दिले बघा तुम्हाला, खरेदी म्हणजे नफा आणि तोटा चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका वस्तूची किंमत 20% कमी केली, तिच्यामुळं खरेदी किमतीवर आणण्यासाठी त्या वस्तूची किंमत किती टक्के वाढवावी लागेल. बघा आता सुरुवातीला असं समजा आपण बघा, त्या वस्तूची किंमत 100 रुपये होती. 100 रुपये होती आणि आता आपण काय केलं, 20% कमी केले, म्हणजे त्याची काय केलं आपण, 80 रुपयाला करून टाकली ती वस्तू. ठीक आहे बघा, 80 रुपयाला झाली. पण इथं कसं आहे बघा, आता ह्या 100 रुपयाचा 20%, 100 रुपयाचा 20% म्हणजे किती झाला बाबा, तर 20 रुपये झाला. जो आपण मायनस केला. बरोबर आहे का. आता आपल्याला परत रक्कम किती करायची, तर 100 रुपये करायची. बरोबर आहे का. 80 आपल्याला 100च करायची. आता परत एकदा पण किती टक्के रक्कम वाढवावं लागेल बघा. इथं पण आपल्याला 80 वरनं 20 रुपये वाढवावं लागेल. बरोबर आहे का. अधिक 20 करावं लागेल. पण इथं कसं असतं, इथं जी 20% बघा, हा 20% हा 100च्या 20% आहे. हा 20 रुपये. पण हा 20 रुपये ह्या 80 रुपयाच्या 20% आहे का नाही. तर तो किती असतो बघा, 25% असतो. कसं लक्षात घ्या. म्हणजे हे 80 बघा, हे 80 ला हे 20 रुपये वाढलेत. बरोबर आहे का. तर टक्केवारीमध्ये किती गुणले 100 करा. काय निघेल इकडं, शून्यला शून्य गेले, बे एक बे बे चौक 8, 4 1 4, 4 2 8 आणि 2 10, 4 5 20 म्हणजे 25%. म्हणजे आपलं उत्तर किती येते बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर बघा आता 50च्या 50 क्वेश्चन झालेत आपले. ठीक आहे. तर बघा परत एकदा आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली बघा 499 रुपये आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. तुम्ही व्हिडिओ हा किती पण वेळा बघू शकता. ठीक आहे बघा. याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशन वरती अंकगणित व बुद्धिमत्तेसाठी पण सेपरेट, अंकगणित आणि बुद्धिमत्तेची बघा एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याच्यावर त्याची पण फी आपली किती आहे, 999 रुपये आहे. कंबाईन गट व गट कसाची पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि सेम याचप्रमाणे तलाठी भरतीसाठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली 499 रुपये आहे. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.